ग्रंथालीच्या वाचक दिनामध्ये परिसंवाद हे नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असा हा भाग असतो आणि आजच्या परिसंवादाचा विषय आहे महानगरी कुटुंब व्यवस्था आज आणि उद्या. या परिसंवाद सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती. लेखिका मंगला सामंत, डॉक्टर मनोज भाटवडेकर, ॲडव्होकेट जाई वैद्य, अभिनेते सुयश टिळक, अभिनेत्री नंदिता धुरी काही वेळातच पोहोचतील आणि या सगळ्यांशी संवाद साधणारे मुकुंद कुळे या सर्वांना मंचावर येण्याची विनंती. महानगरी कुटुंब व्यवस्था आज आणि उद्या या परिसंवादात सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती. लेखिका मंगला सामंत, डॉक्टर मनोज भाटवडेकर, ॲडव्होकेट जाई वैद्य, सुयश टिळक आणि यांच्याशी संवाद साधणारे मुकुंद कुळे. काही तांत्रिक बाबी आपल्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. ज्यांना आता टॅब देण्यात आले त्यांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे, तरच तुम्हाला त्या टॅबबद्दलची नक्की तांत्रिक बाजू कळेल. त्यामुळे कृपया या स्क्रीनच्या बाजूला जे सगळे संयोजक बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत आपण यावं आणि तो फॉर्म भरून द्यावा ही विनंती. महानगरातल्या कुटुंब व्यवस्थेचा अनुभव आपण प्रत्यक्ष जसा घेतो तसा तो लेखनातून, वेगवेगळ्या मालिकांमधून, वेगवेगळ्या चर्चांमधूनही आपल्यासमोर येत असतो. आजच्या परिसंवादातून महानगरी कुटुंब व्यवस्था आज आणि उद्या यावर हे सगळे मान्यवर बोलणार आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी धनंजय गांगल यांना करते. लेखिका मंगला सामंत, कुटुंब व्यवस्था, लग्नसंबंध, नातेसंबंध हे त्यांचे अभ्यास विषय आहेत आणि उत्तम लेख त्यावर त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. लेखिका मंगला सामंत, आपलं मनपूर्वक स्वागत. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि संगीत क्षेत्रामध्येही ज्यांची अदाकारी आपण ऐकतो असे पंडित यशवंत देवांचे शिष्य डॉक्टर मनोज भाटवडेकर यांचंही मनापासून स्वागत. कुटुंब व्यवस्थेचा विचार न्यायालयाच्या आणि कायद्याच्या चौकटीत करणाऱ्या ॲडव्होकेट जाई वैद्य यांचंही मनापासून स्वागत. खरं तर सध्या कारे दुरावा मधला जय अशी ज्याची ओळख आपल्यापर्यंत आहे, पण खरं नाव आज आपण सगळे घेऊया. सुयश टिळक यांचंही मनापासून स्वागत. क्लासमेट्स, कॉफी आणि बरंच काही अशा चित्रपटातून सुद्धा आपल्या भेटीला आलेला अभिनेता. नंदिता धुरी काही वेळातच इथे येतील आणि या सगळ्यांशी संवाद साधणारा आमचा मित्र, पत्रकार आणि लोकसाहित्याचा अभ्यासक, लेखक मुकुंद कुळे, डॉक्टर मुकुंद कुळे, आपलं मनापासून स्वागत. मुकुंद, तुला विनंती आहे की परिसंवादाला आपण सुरुवात करूया. नमस्कार. ग्रंथालीच्या वाचक दिनानिमित्ताने आपण इथे सर्व जमलेलो आहोत. तुम्ही सर्व आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं मी स्वागत करतो. एक गहन गंभीर असा विषय इथे परिसंवादासाठी ठेवलेला आहे, महानगरी कुटुंब व्यवस्था आज आणि उद्या. खरोखर आजची परिस्थिती पाहता हा विषय अतिशय समकालीन आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण आज आपण आजूबाजूला ज्या काही घटना घडताना पाहतोय त्या पाहताना अशी एक परिस्थिती किंवा असा एक विचार आपल्या मनामध्ये डोकावतो की आज खरोखरच कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली आहे की काय, किंवा तिचं स्वरूप बदलत चाललेलं आहे की काय. आणि जर आजूबाजूच्या घटनांकडे बघताना आपण जर असं म्हणत असू की होय आजची कुटुंब व्यवस्था बदलत चाललेली आहे, किंवा कुटुंब म्हणून आजवर आपण जे काही मानत होतो, किंबहुना कुटुंब म्हटलं की आपल्याला एक प्रकारची सुरक्षिततेची भावना आपल्या मनात निर्माण होत होती आणि कुटुंब व्यवस्था म्हणजे एक प्रकारची सामाजिक संस्था, हाही एक विचार किंवा मत आपल्या मनामध्ये होतं. पण आज आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर एकूणच समाज कुटुंब व्यवस्थेपासून दूर जात चाललेला आहे की काय असं मानण्याजोगी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच आपण काय दिशा आहे कुटुंब व्यवस्थेची आज आणि उद्या असणार आहे या अनुषंगाने आज आपण इथे चर्चा करणार आहोत. मात्र प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करून दिलेली आहे आणि हे त्या क्षेत्रातील जाणकार आहेत. मात्र आजच्या कुटुंब व्यवस्थेचा विचार करताना आणि उद्या त्याची दिशा कशी असणार आहे याचा विचार करण्याआधी कुटुंब व्यवस्था मुळात कशी होती
याकडे आपण एक थोडा दृष्टिक्षेप टाकला तर तो अधिक योग्य होईल असंही मला वाटतं. कारण कुटुंब म्हटलं की आपल्याला असं वाटतं की कुटुंब हा एक जन्मदत्त अधिकार आहे किंवा एक जन्मदत्त किंवा निसर्गदत्त व्यवस्था आहे असं आपल्याला वाटतं. पण मित्र हो, कुटुंब व्यवस्था ही निसर्गदत्त रचना नाही. जर आपण मानवशास्त्र समाजशास्त्र पाहिलं किंवा वाचलं, आपण वोल्गा ते गंगा हे राहुल सांकृत्यायन यांचं पुस्तक वाचलं किंवा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे विकार राजवाडे यांचं पुस्तक वाचलं तर आपल्या लक्षात येईल की आज आपण जी कुटुंब व्यवस्था किंवा कुटुंब संस्था म्हणतो ती खूप वेगवेगळ्या स्थित्यंतरातनं आज तिची वाटचाल झालेली आहे किंवा पूर्वी तिची व्यवस्था एक प्रकारे वेगळी होती. म्हणजे एकदम आदिम काळातला जर आपण उदाहरण घेतलं तर तेव्हा मानव प्राणी हा वेगवेगळ्या गटातून किंवा समूहातून राहत होता आणि आज कुटुंब व्यवस्था म्हणून किंवा कुटुंब व्यवस्थेच्या अंतर्गत जी विवाह व्यवस्था आहे तशी त्या काळी नव्हती. म्हणजे त्या काळी काय होतं तर त्या काळी मानव प्राणी हा गटाने राहत होता. आज आपण कुटुंब म्हणताना त्यामध्ये नातेसंबंध येतात, आई वडील, मुलगा मुलगी, पालक पाल्य. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. त्या काळातली एकूणच निसर्गाने निर्माण केलेली व्यवस्था काय होती तर जसे इतर प्राणी तसा मानव प्राणी, स्त्री आणि पुरुष हे दोनच भेद होते. त्यामुळे नातेसंबंध मग ते विवाहाने रक्तगटातून निर्माण झालेले असतील किंवा एकूणच समूहातून निर्माण झालेले असेल तसे त्यावेळेला नव्हते. आणि एक प्रकारे रिलेशनशिप मग ती स्त्री असेल आणि तिचा मुलगा असेल तर त्यांच्यामध्ये संबंध होते किंवा पुरुष आणि मुलगी. मी आज आपण जे नातेसंबंध बांधतो ते विवाह संस्थेतनं किंवा कुटुंब संस्थेतनं निर्माण झालेले आहेत तसे पूर्वी नव्हते. पण अशाच स्थित्यंतरातनं जात चाललेली ही कुटुंब व्यवस्था आहे. पूर्वी मातृसत्ताक पद्धती होती, त्यानंतर पुरुष सत्ताक पद्धती आली. मी कधी काळी जमीन ही स्त्री खनन यष्टिकेने नांगरत होती. पण जेव्हा पुरुषाने रानटी बैलाला माणसाळवलं आणि त्याच्या मदतीने शेती करायला सुरुवात केली तेव्हा एक प्रकारे पुरुष सत्ताक पद्धती आली. या सगळ्या गोष्टींचं विवेचन इथे होणार आहेच. आणि हा एकूणच स्थित्यंतराचा भाग खूप मोठा आहे की म्हणजे डॉक्टरही सांगतील की मुलगा आणि बाप यांचे संबंध असतील किंवा स्त्री आई आणि मुलगा यांचे संबंध असतील तर हा सगळा भाग आपण एडिपस कॉम्प्लेक्स किंवा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स या सगळ्या पद्धतीतनं पाहिलेला आहे. आणि कदाचित आपल्यापेक्षा पाश्चात्य संस्कृतीत त्याच्याकडे अधिक चर्चा झालेली आहे. आपल्याकडे मात्र एक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघितलं जातं. पण जर आपण लोकसाहित्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की लोकसाहित्यामध्येही अशा प्रकारची एडिपस कॉम्प्लेक्स किंवा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सची उदाहरणं आहेत. एडिपस कॉम्प्लेक्सची उदाहरणं देताना आपण एडिपस राजाचं उदाहरण देतो की एडिपसला मुलगा झाला आणि आकाशवाणी झाली की तुझा मुलाकडनंच तुझा मृत्यू होईल कारण तुझ्या पत्नीचे आणि त्याचे संबंध येतील. हे एडिपस कॉम्प्लेक्स मानलं जातं. तर इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सचं आपल्याकडचं भारतीय मातीतलं सर्वाधिक उत्तम उदाहरण म्हणजे रावण आणि सीता. जर तुम्ही ग्रामीण भागात फिरला तर तुम्हाला अशा अनेक लोककथा पाहायला मिळतील किंवा ऐकायला मिळतील की सीतेचा जन्म झाल्यावरती आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी अशी होती की रावणा याच मुलीच्या हातून तुझा मृत्यू होईल किंवा हीच तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेल. आणि तेव्हा रावणाने तिचा त्याग केला आणि मग ती जनक राजाला मिळाली किंवा पुढचा जो इतिहास किंवा पुराण आपल्याला माहिती आहे ते आहे. पण हे एक प्रकारे इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सचंच उदाहरण होतं. आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या स्थित्यंतरातनं जात आजची ही कुटुंब व्यवस्था आकाराला आलेली आहे आणि तिच्या मागे अनेक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कारणंही आहेत. मी अधिक वेळ घेत नाही, आपण प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करूया. माझे काही प्रश्न या सर्व परिसंवादातील वक्त्यांना समान असतील आणि काही स्वतंत्र असतील. पण सगळ्यात पहिला प्रश्न मी मंगलाताई तुम्हाला विचारू इच्छितो की कुटुंब संस्था म्हणजे तुमच्या लेखी नेमकं काय आणि या संस्थेची आजची गरज काय? नमस्कार. ऐकू. 「
नमस्कार. आजचा विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याविषयी सांगायचं म्हणजे तो अत्यंत विस्तृत आहे आणि तसंच तो खोल पण आहे. त्यामुळे आता त्याच्यावर लिहिणं हे त्यातल्या त्यात सोपं आहे, परंतु अतिशय थोड्या वेळात 5 मिनिटात ते सांगणं तितकंच अवघड आहे. आताच मुकुंदजीने सांगितलं की कुटुंब संस्था ही नैसर्गिक नाही, तर त्याबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की ती नैसर्गिक नाही हे ते म्हणतात ते खरं आहे, पण ते कुठल्या कुटुंब व्यवस्थेला उद्देशून म्हणतायत तर ते जास्त करून आत्ता जी गेल्या 4-5 हजार वर्षामध्ये जी पितृप्रधान व्यवस्था किंवा पुरुषप्रधान व्यवस्था जी आलेली आहे, म्हणजे समजा पितृसंस्कृतीच आपण म्हणूया पुरुषप्रधान म्हणण्यापेक्षा, तर ती नैसर्गिक नाही आहे. परंतु कुटुंब कल्पना जर आपण म्हटली तर त्याचे 3 घटकामध्ये विभाजन होतं. पहिला घटक म्हणजे नैसर्गिक कुटुंब, दुसरा घटक म्हणजे कुटुंब रचना आणि तिसरा घटक म्हणजे कुटुंब संस्था. ह्याच्यामध्ये नैसर्गिक कुटुंब हे प्रेम, विश्वास, सुरक्षितता आणि निष्ठा याच्यावर आधारलेलं असतं. तेव्हा नैसर्गिक कुटुंब हे मूल्याधिष्ठित असतं. मग ते नैसर्गिक कुटुंब कुठलं तर ते माता आणि मूल, सस्तन प्राण्यामध्ये माता आणि अपत्य एवढीच कुटुंब व्यवस्था ही नैसर्गिक आहे आणि ती आपल्याला सर्व सस्तन प्राण्यांमधून दिसते. त्याच्यामध्ये नराचा सहभाग काही नसतो आणि त्याच्यातूनच माणूस हा उत्क्रांत झालेला आहे. त्यामुळे माणसामध्ये सुद्धा पहिली जी कुटुंब रचना होती ही माता आणि मूल अशी होती. आता ही जेव्हा म्हणजे या मूल्यांना धरून जो मनुष्य समूह एकत्र राहायला लागला, त्याच्यामध्ये जे नातेसंबंध निर्माण झाले, त्या नातेसंबंधावर आधारित अशी कुटुंब रचना विकसित झाली आणि ती कुटुंब रचना झाली, म्हणजे ज्याच्यामध्ये नात्याने ते स्ट्रक्चर बनलं. आता हे जे नातेसंबंध आहेत, स्त्री पुरुष संबंध आणि स्त्री पुरुष नातेसंबंध हे टिकवले जावेत, ते सुरळीत चालावेत म्हणून जे कायदे आणि नीतिनियम येतात त्याने कुटुंब संस्था बनत असते. तेव्हा आपण महत्त्वाचं 3 जे घटक बघितले त्याच्यामधला मधला जो कुटुंब रचना हा जो घटक आहे हा बदलता आहे, हा बदलत राहतो कारण नातेसंबंध बदलत राहतात. आणि मग कारण म्हणजे उदाहरणार्थ आजची कुटुंब रचना कशी आहे, माता पिता आणि मुलं ही कुटुंब रचना आहे. ह्याच्या मागे गेलं तर आजोबा आजी माता पिता मुलं अशी कुटुंब रचना. त्याच्याही मागे गेलं तर आजोबा आजी सर्व काका चुलत भावंड अशी कुटुंब रचना होती. म्हणजे या सगळ्या रचना बदलत आलेल्या आहेत, आपण त्या ॲक्सेप्ट केलेल्या आहेत, आताही त्या बदलत आहेत. तेव्हा कुटुंब रचना, कुटुंब संस्था आणि नैसर्गिक कुटुंब हे स्वतःहून बदलत नाही, परंतु जर कुटुंब रचना बदलली मधलीच तर मात्र त्याचे परिणाम मूल्यांवर होतात. मग कुटुंब त्याच्यामध्ये बदलतं किंवा बिघडतं किंवा मोडतं आणि कुटुंब संस्थेचे कायदे आणि नियम सुद्धा बदलतात. आता कुटुंब संस्थेचं महत्त्व काय आहे, ती गरजेची आहे का तर ती गरजेची आहेच, कारण मुळात ती कुठल्या का स्वरूपात असे ना ती एक नैसर्गिक कल्पना आहे आणि जे निसर्गाचं असतं ते जर आपण मोडलं तोडलं तर त्याचे भयानक परिणाम हे मानवी जीवनाला भोगावे लागतात. जसं उदाहरणार्थ स्त्री पुरुष शरीर संबंध हे निसर्गतः मुक्त आहेत. आपण विवाह आणून पितृत्व कळण्यासाठी ते बंधनात ठेवले, तेव्हा त्याचे परिणाम आता 4000 वर्षाने लैंगिक गुन्हे, बलात्कार ह्याच्यातून आपल्याला दिसत आहेत आणि मानवी समाज हा अशा तऱ्हेने विनाशाकडे चाललाय. तेव्हा आपण जर निसर्गाचे नियम मोडले तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तर कुटुंबाची गरज ही ह्याच्यासाठी आहे की मुळात ती पशुपक्ष्यांमध्ये जशी आहे, पण तर ती खूप लहान काळासाठी ते कुटुंब असतं, कारण कुटुंब हे नेहमी बाल्यकाळ किती आहे मोठा त्याच्यावर अवलंबून असतं. तेव्हा त्यांचा बाल्यकाळ हा खूपच लहान असतो, पण मानवी बाल्यकाळ हा लहान नाहीये. जवळजवळ 20 वर्षापर्यंत मेंदूची वाढ, शरीराची वाढ आणि सामाजिक भान आणि जबाबदाऱ्या कळणं इथपर्यंत पालकांचा आधार त्या अपत्याला लागतो आणि त्यानंतर पालक वृद्ध होत जातात तेव्हा त्यांनाही आधार लागतो. त्यामुळे त्यासाठी कुटुंब हे गरजेचंच आहे.
ते आपल्याला नाकारता येणार नाही. तेव्हा अशा प्रकारची म्हणजे मुलं आणि पालक याच्यातून निर्माण झालेली कुटुंब व्यवस्था, कदाचित त्याचं जरी स्ट्रक्चर बदललं तरी सुद्धा ती खूप महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर, मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कुटुंब संस्था ही मानव प्राण्यासाठी किती आवश्यक आहे किंवा काय? नमस्कार. सर्वप्रथम मी एक आपल्याला सांगू इच्छितो की मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, व्यवसायाने डॉक्टर आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांवरती मी उपचार करतो. त्यामुळे मी मुळात आशावादी आहे. कारण जिथे जिथे काही नकारात्मक दिसतं त्याच्यातून काही सकारात्मक शोधता येतं का याच्याकडे माझा प्रयत्न असतो. चांगल्या माणसामध्ये आजार शोधण्याचा माझा प्रयत्न नसतो, हे मी आधीच सांगतो. त्यामुळे हे फार असं काहीतरी असं आपण जेव्हा परिसंवाद ठेवतो ना की हे सगळं मोडकळीला येत आहे का वगैरे, तेव्हा असं खूप धास्ती वाटायला लागते की खरोखरच आणि मग सगळ्यांना वाटतं की खरोखरच मोडकळीला वगैरे येत आहे. असं फार मोडकळीला वगैरे येत असेलच किंवा नसेल असं अशी ठाम विधानं दोन्ही बाजूंनी आपल्याला करता येत नाहीत. मला एक गोष्ट महत्त्वाची इथे वाटते कुटुंब संस्थेच्या दृष्टीने अशी की मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला, व्यक्तीला, आपण समाजाबद्दल बोलत नाही आहोत, मी व्यक्तींशी माझा संबंध येतो. माझा रोजचा संबंध समाज नावाच्या अमूर्त गोष्टीशी येत नाही. व्यक्तीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीला काहीतरी सांगण्याची आणि आपण सांगितलेलं कोणीतरी ऐकून घ्यावं या दोन गोष्टींची गरज असते. या दोन गरजा अत्यंत मूलभूत आहेत. म्हणजे जर माणसाला एकट्याला बेटावर नेऊन ठेवलं तर तो काही दिवसांनी अस्वस्थ होईल. त्यामुळे ही गरज, जी संवादाची जी गरज आहे, कोणीतरी बोलणं, कोणीतरी सांगणं, कोणीतरी ऐकणं, ही गरज मला असं वाटतं की कुटुंबामध्ये मूलभूत ही मूलभूत गरज कुटुंबामध्ये भागवली जाते, पुरवली जाते. आज जे चित्र मला दिसतं ना या कुटुंब व्यवस्था, माझ्याकडे जी कुटुंब येतात, एकतर ती विभक्त कुटुंब आहेत बऱ्यापैकी. संयुक्त कुटुंब पद्धतीकडून आपण विभक्त कुटुंबांकडे आलेलो आहोत. त्यामधून एक प्रकारचा आत्मकेंद्रितपणा कुठेतरी वाढतोय की काय, त्याचे तो वाईट नाही. आत्मकेंद्रित शब्द मी वाईट अर्थी, नकारात्मक अर्थी वापरत नाहीये. आत्मकेंद्रित म्हणजे स्वतःकडे चांगल्या अर्थीही लक्ष आपण देतो आहोत कुठेतरी, हेही मला जाणवतं त्यामधून. आत्मकेंद्रितपणा बरोबर जे अंतर वाढत चाललेलं आहे, वेळ नाही. आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या आज वाढलेली दिसते. ही स्त्री जेव्हा नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडते तेव्हा आपल्या मुलांकडे पुरेसा वेळ आपण देऊ शकत नाही, अशी कुठेतरी एक टोचणी, अपराधाची खंत अशी तिच्या मनामध्ये कुठेतरी जाणवते मला. तर आई वडील आणि एक किंवा दोन मुलं एवढंच कुटुंबाचं स्वरूप आज जास्त करून महानगरांमध्ये, आणि आपण महानगरीय कुटुंबाबद्दलच बोलतो आहोत, महानगरांमध्ये आपल्याला हे चित्र दिसतं. या संस्थेची खरी आजची गरज लक्षात घेता मला असं वाटतं की ही कुटुंब कशी आहेत तरी धडपडतायत, कुठेतरी सावरतायत. की हेच म्हणजे मोडकळीला येतंय का, ही धास्ती मोडकळीला येऊ नये म्हणून प्रयत्नात असणारी ही कुटुंब अनेक आहेत. कितीतरी वेळेला असं होतं की मुलांच्या मानसिक केसेस मी अनेक बघतो, त्याच्यामध्ये मुलं जेव्हा माझ्याकडे उपचारासाठी येतात त्यावेळेला मुलं खूप बोलतात. एरवी ती गप्प असतात, त्यांना जेव्हा बोलायची संधी दिली जाते तेव्हा ती बोलतात. आणि मग आई वडील म्हणतात की हे त्यांनी तुम्हाला कसं सांगितलं, आम्हाला का नाही सांगितलं. याचं साधं कारण असं आहे की ते सांगण्याचं व्यासपीठ त्यांना आज उपलब्धच नाही आहे. ते सांगण्याची संधी जेव्हा त्यांना मिळते तेव्हा मुलं बोलतात. तर मला वाटतं की हे व्यासपीठ कुठेतरी संवादाचं कुटुंब या संस्थेने आणि दिलं पाहिजे, आणि ती नितांत गरज आहे, हे सतत जाणवतं. जाईतही आता एकूणच आधीचा सगळा भाग मंगलाताईंनी सांगितलेला आहे. मानसशास्त्राच्या अनुषंगाने सर बोललेले आहेत. तुम्ही न्यायालयीन चौकटीमध्ये कुटुंब व्यवस्था, तिचं महत्त्व काय आणि आजची त्याची गरज काय, ते न्यायालयीन चौकटीत किंवा कायद्यांच्या चौकटीत तुम्ही सांगितलं तर बरं पडेल.
न्यायालयीन चौकटीतनं बोलायचं झालं तर म्हणजे मला तुम्ही बंद बोलू नका असं सांगितल्यासारखंच आहे जवळपास. कारण न्यायालयीन चौकट जी आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कायद्यामध्ये काही खास तरतुदी आहेत, त्याच्यासाठी खास टर्म्स वापरले आहेत, त्याचे खास डेफिनेशन्स व्याख्या आहेत, त्याच्या पलीकडे कायदा जात नाही. ही जी कायद्यामधली ही जी त्रुटी आहे किंवा ही जी उणीव आहे ही आपण सर्वांनी सलमान खान या केसच्या बाबतीतही खूप मोठ्या प्रमाणात बघितली की जे कायद्याच्या समोर आहे त्यांनी कायद्याचे हात बांधलेले आहेत, त्याच्या पलीकडे कायदा जात नाही. हा सगळ्यात मोठा मला वाटतं भाग आहे. आता याच्या पुढे जाऊन जेव्हा कायदा विचार करू शकतो किंवा विचार करू इच्छितो, उदाहरणार्थ आपण जर का कौटुंबिक न्यायालयाचा कायदा पाहिला तर त्याच्यामध्ये अशा काही खास तरतुदी केलेल्या आहेत की जिथे न्यायाधीशांनी त्यांना आवश्यकता वाटेल तिथे कायद्यातील काही तत्वांना, आता कायद्यातील तत्वांना म्हणण्यापेक्षा त्यातला जो प्रोसिजरचा भाग आहे, त्यातला जो प्रोसेसचा भाग आहे, त्याला काही ठिकाणी मुरड घालून काही त्यांनी वेगळं करण्याची गरज त्यांना जर का भासली एखादं कुटुंब वाचवण्यासाठी, तर ती त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. तेवढं त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे की त्या केसनुसार, त्या घटनेनुसार जर काही प्रमाणामध्ये कायद्यातील काही तरतुदींचा, आता परत एकदा मी सांगते की कायद्यातील तरतुदी जेव्हा मी म्हणते त्यावेळेला प्रोसिजरल पार्ट फक्त, की तुम्ही एवढ्याच गोष्टी करू शकता किंवा या कायद्याअंतर्गत तुम्ही फक्त समजा एखाद्याला फक्त पोटगी देऊ शकता किंवा फक्त मुलांच्या भेटीचा हे देऊ शकता, असं जर का असेल तर त्यापेक्षा जास्त जर का गरज न्यायालयाला वाटली तर त्यापेक्षा पुढे जाऊन एखादा निर्णय देण्याचं स्वातंत्र्य, अधिकार हे या कायद्यामध्ये दिलेले आहेत. मला वाटतं ही तरतूद या कायद्यामध्ये असणं हाच एक फार मोठा डोळसपणे पाहण्याचा भाग आहे की कुठलाही कायदा हा समाजातील कुटुंब किंवा नातेसंबंध नियंत्रित करणं हे अतिशय मला वाटतं खूपच अवघड गोष्ट आहे. अवघड हा मला वाटतं आजचा परवलीचा शब्द झालेला आहे. त्यामुळे खूपच ही मला वाटतं खूप अवघड गोष्ट आहे की या एका मोठ्या एवढ्या स्पेक्ट्रमला आपण काही कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणं हे खूपच कठीण गोष्ट आहे. ह्या गोष्टीचा विचार करता मला असं वाटतं की एक सुप्रीम कोर्ट जज होते, त्यांनी त्यांच्या एका ऑर्डरमध्ये असं जजमेंटमध्ये असं म्हटलेलं होतं की कुटुंबाच्या क्षेत्रामध्ये कायद्याचा चंचू प्रवेश म्हणजे जणू काही भर काचसामानाने भरलेल्या याच्यामध्ये उन्मत्त बैलाला सोडण्यासारखं आहे आणि मग ते काचसामान सगळं व्यवस्थित राहील अशी अपेक्षा आपण ठेवतो आहोत. त्यामुळे जसं मंगलाताईंनी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की जिथे मूल्यांवरती, भावनांवरती आधारित अशा प्रकारची रचना आहे, त्या रचनेला तुम्ही काही ठोस चौकटीमध्ये बांधण्याचा प्रयत्न कराल तर त्या गोष्टी घडणाऱ्या नाहीत किंवा त्या गोष्टीतनं तुम्हाला नेमकी उत्तरं सापडणारी नाहीत किंवा त्या उत्तरांनी समाधान होईल असं नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये कुटुंबाचा विचार जर का करायचा झाला तर तो फार लिमिटेड करावा लागतो, खूप त्याला मर्यादा पडतात. त्यामुळे आपल्याला कुटुंबांचा विचार हा कायम कायद्याच्या पलीकडे जाऊन काय करता येईल आणि त्या प्रकारे कुठली न्यायव्यवस्था आपल्याला अंगीकारता येणार आहे का किंवा कुठल्या प्रकारची सिस्टीम्स आपल्याला अंगीकारता येणार आहेत का, हा एक प्रश्न येतो. तर याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून मी सांगू इच्छिते की आमच्याकडे जेव्हा सल्ला मागण्यासाठी लोक येतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं म्हणणं असं असतं की नुसतं म्हणजे मला पोलिसांमध्ये जायचं नाही, मला कोर्टामध्ये जायचं नाही, तुम्ही एक नोटीस पाठवून बघा ना, तुमच्या नोटीसनी काय फरक पडतो का बघूया. त्यांना ही कल्पना असते की ह्या गोष्टी या कोणीतरी दंडुका घेऊन कुठे पोलिसांमध्ये जाऊन या गोष्टी सुधारणाऱ्यातल्या किंवा बदलणाऱ्यातल्या नाही. त्याच्यासाठी डॉक्टर भाटवडेकरांसारख्यांचीच गरज आहे की जे पॉझिटिव्हली व्यक्तीवरती काम करून त्याच्यातून काही उत्तम निर्माण करू शकतील, निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीमध्ये आणू शकतील, मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वात पहिल्यांदा आपण जेव्हा या चर्चेला सुरुवात करतोय, जरी मला कायदेतज्ञ म्हणून इथे बोलावलं असलं तरी देखील आपण या चर्चेमध्ये कायद्याच्या पलीकडे जाऊन आणि त्याच्यामधनं काय आपल्याला रिफ्लेक्शन दिसतं, जसं म्हटलं जातं की कायदा हे समाजाचं प्रतिबिंब आहे आणि समाजात घडतं त्याचं प्रतिबिंब कायद्यात पडायला पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत हे लक्षात घेऊन आपण चर्चा करूया.
सुयश, खरं तर तुझ्या व्यवसायाच्या निमित्ताने तू दरवेळेला वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वावरत असतोस. तर तुझ्या लेखी कुटुंब संस्था म्हणजे नेमकं काय आणि तुला त्याची गरज वाटते का? नमस्कार. सर्वात आधी ग्रंथालीचे खूप आभार की या परिसंवादाचा एक भाग म्हणून मला इथे बोलवलं आणि याच्यावर बोलण्यास मी पात्र आहे अशी त्यांची समजूत आहे. खरं तर मला आत्ता हे सगळं ऐकल्यानंतर असं जाणवतं आहे की ज्या पिढीबद्दल हे बोललं जात आहे त्याला रिप्रेझेंट करणारा मी आहे आणि कुठेतरी त्या पिढीबद्दल कंप्लेंट चा झोन नाही आहे हा, पण कुठेतरी एक ह्या पिढीबद्दल हे सगळं डिस्कशन केलं जात आहे आणि जे आमच्या चांगल्यासाठीच आहे. वाईट नक्कीच कोणी त्याच्यातनं काही कोणालाच त्यातनं काही निगेटिव्ह सुचवायचं नाही आहे, जसं डॉक्टर म्हणाले तसं. सर्वात प्रथम कुटुंबाची गरज मला वाटते का, तर मला इंडिव्हिज्युअल म्हणून मला कुटुंबाची गरज वाटते. एक कलाकार म्हणून मला भावनांची, मला इमोशन्सची गरज वाटते. मला एक अटॅचमेंटची गरज वाटते. पण आत्ता मगाशी जो कार्यक्रम चालू होता त्याच्यात मी एक वाक्य ऐकलं की वेदर यू लाईक इट ऑर नॉट दिस इज हॅपनिंग. आणि आत्ता जी परिस्थिती बदलत चाललेली आहे कुटुंबाबद्दल, नातेसंबंधांबद्दल किंवा एक कुटुंब हवं की नाही याच्यावरतीच वाद होतात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम माझ्या जनरेशनची मुलं किंवा मुली लग्नाचा विचार आल्यानंतर त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा असं असतं की आपण करून बघूया, ट्रायआउट नाही झालं तर त्यातनं बाहेर पडूया. सो ही जी एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस होतीये ह्या यूथला, ती कुठेतरी मला वाटतं ती मला स्वतःलाही डिस्टर्बिंग आहे, कारण मी स्वतः त्या विचारांचा नाही. करून बघूया, नाही वर्कआउट झालं तर त्यातनं बाहेर पडूया म्हणजे काय हे मलाही अजूनपर्यंत उमगलेलं नाही. त्यामुळे मलाही हे प्रश्न पडतात जेव्हा माझे मित्रमैत्रिणी मला अशी उत्तरं देतात. कायदे व्यवस्था किंवा वेगळे काही इतिहासाकडे जाऊन किंवा डॉक्टर काकांसारख्या लोकांची मदत घेऊन या सगळ्यावरती सोल्युशन्स नक्कीच निघू शकतात. पण आत्ताच्या पिढीला खरंच सोल्युशन्स हवी आहेत की नाही हा पण एक मेजर प्रश्न आहे. कारण बरेचदा असं होतं की त्यांचं ठरलंय, म्हणजे नात्याची सुरुवातच अशी होते की आपण करून बघूया, मग बघू, जर वर्कआउट होत असेल तर पुढे कंटिन्यू करू. सो जर सुरुवातच अशी असेल की लेट्स सी, तर मग ते त्यांची सुरुवातच अशी असते. जर कमिटमेंटचा अप्रोचच नसेल तर त्या नात्याची पुढे प्रोग्रेस होणार की नाही इथूनच प्रश्न आहे. जर ती कमिटमेंट असेल आणि मग पुढे जाऊन काही वादविवाद झाले, जसं माझ्या आईवडिलांची जी पिढी आहे जी गेली 27-28 वर्ष छान संसार करतात, वाद आहेत, इतर बऱ्याचशा गोष्टींवरती मतभेद आहेत, पण त्यांनी आमच्यासारख्या मुलांना जन्माला घातलं, सांभाळलं. आम्ही जो काही त्रास दिला तो त्रास त्यांनी सहन केला. त्यांच्यातले वाद मिटवत आजही ते सुखासुखी संसार करतात. सो ही एक पिढी आणि लगेच इमिजिएट आमची जी काही एक पिढी सुरू होती आणि त्याहून नंतरची म्हणजे माझ्याहून यंग मुलं जी आहेत, जी आत्ता जस्ट कॉलेजमधनं ग्रॅज्युएट होत आहेत, त्या ह्याच्यात पण इतका फरक आहे. म्हणजे आज मी लग्न करायचं म्हटलं तर मला कुठलीच मुलगी अशी तयारीची मिळत नाही की जी म्हणेल की हो मी आयुष्यभरासाठी तुझ्याबरोबर आहे. तिचं हेच म्हणणं असेल की लेट्स सी किंवा लेट्स ट्राय आउट. तर हा जो ट्राय आउटचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं की तो जास्त त्रासदायक आहे. किंवा त्रासदायक म्हणजे त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आज नातेसंबंध तयार होण्यासाठी जो लागणारा वेळ होता तो खूप कमी झाला आहे. म्हणजे सकाळी एक मुलगा आणि मुलगी भेटतात आणि संध्याकाळी ते एकत्र असतात. म्हणजे सकाळी त्यांची ओळख होते नव्याने, दिवसभर ते भरपूर गोष्टी शेअर करतात. त्यांना असं वाटतं की अरे आम्ही खूप छान कनेक्ट झालो आहे, आम्ही खूप छान इंटरॅक्ट होऊ शकतो एकमेकांशी, याला कळतंय माझ्या मनात काय चाललंय, मला कळतंय हिला काय कसं समजून घ्यायचं. हे तात्पुरतं होतं. संध्याकाळी ते एकत्र असतात, सर्व अँगल्सनी ते एकत्र असतात. म्हणजे फक्तच फिजिकली असं नाही, मेंटली पण ते कनेक्टेड असतात. त्यांना असं वाटत असतं की हो ही व्यक्ती माझ्याबरोबर आहे, ती करेक्ट आहे. हा वेळ इतका कमी झालाय की तिथून पुढे त्यांचं नातं सुरू होतं. त्यांच्यासाठी ती रिलेशनशिप असते, त्यांच्यासाठी ती एकमेकांना दिलेली कमिटमेंट असते, त्यांच्यासाठी ते प्रेम असतं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वर्षभरासाठी चालतात, काही वेळेला त्याहून जास्त 6-7 वर्ष चालतं. लग्न झाल्यानंतर त्यांना असं जाणवतं की नाही रे, हे सगळं त्या फेजमध्ये चांगलं होतं, रिलेशनशिप होती तोपर्यंत चांगलं होतं, लग्न
आता रिलेशनशिप आणि लग्न ह्या ज्या दोन वेगवेगळ्या गोष्टी झाल्या आहेत ऑल टुगेदर, ह्या मला नाही समजू शकत, किंवा ह्या मला माझ्या माझ्या वयाच्या मुलांना हा प्रश्न दरवेळेस विचारावासा वाटतो की लग्न आणि रिलेशनशिप या दोन वेगळ्या गोष्टी कशा काय आहेत, किंवा लिव्ह इन रिलेशनशिप हा जो एक नवीन एक ट्रेंड आलाय की बरेचदा मुलांची तयारी असते की नाही, लेट्स स्टार्ट लिव्हिंग टुगेदर, वी विल थिंक अबाउट द मॅरेज लेटर. सो दॅट होल थिंग, हे जे काही नवीन एक ट्रेंड झालेले आहेत आणि त्या बाबतीत ॲक्सेप्टन्स आहे, त्या बाबतीत कुठेही त्यांना असं वाटत नाही की आपण काही चुकीचं करतोय, किंवा जसं मगाशी मंगलाताई म्हणाले की हे मोडकळीस आलंय का किंवा येतंय का असं मला नाही वाटत. म्हणजे गरज मला स्वतःला गरज वाटते इमोशनली, पण तुम्ही आत्ता जसं म्हणालात तसं मला खरंच माझ्या क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा माझ्या मित्रपरिवाराच्या, आता मित्रपरिवार मी म्हणतोय, सो पुन्हा एक कुटुंब आलं, ह्या दृष्टीने किंवा ह्या अनुषंगाने मला वेगवेगळ्या कुटुंबातही वावर करता येतो. मला माझ्या कामाच्या ठिकाणी एक वेगळं कुटुंब असतं जिथे माझ्या बरोबर माझे युनिटचे मेंबर्स असतात, ज्यांच्याबरोबर मी वेगवेगळ्या इमोशनल लेवल्सला कनेक्ट होतो. माझ्या मित्रांमध्ये काही जण असतात ज्यांच्याशी मी इमोशनल लेवलला कनेक्ट होतो, आणि ते सगळं मला हवंय तसं असतं. म्हणजे माझ्या कन्व्हिनियन्सप्रमाणे मी त्यांच्याशी काही गोष्टी शेअर करू शकतो त्या वेळात. मला नसेल त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा तर माझ्यासाठी दुसरं एक सर्कल तयार असतं. सो माझ्यासाठी गोष्टी जास्त सोप्या झाल्यात, माझ्यासाठी जास्त कुटुंब अवेलेबल आहेत, आणि मला कधी कुठल्याही कुटुंबात वावर करता येतो विदाऊट एनी स्ट्रेस or without any tension of keeping them happy. हे खरं तर एक आत्तापर्यंत एक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी ही पहिली प्रश्नाची चर्चा होती, आणि मुख्य प्रश्न किंवा मुख्य विषय आता सुरू होतोय की महानगरी कुटुंब व्यवस्था. आज आपण जेव्हा महानगरी कुटुंब व्यवस्था असं म्हणतो तेव्हा एक प्रकारे आपण ग्रामीण कुटुंब व्यवस्थेला वेगळं काढत असतो, जी आजही थोड्याफार प्रमाणामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती आहे. महानगरांमध्ये जॉईंट फॅमिलीकडून आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे वाटचाल केलेली आहे, आणि आता ती बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे. म्हणजे आतापर्यंत फक्त हम दो हमारे दो होतं, आता हम दो हमारे एक, आणि आता त्याच्या पुढचा टप्पा आम्ही फक्त दोघेच इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. तर हा जो काही एक प्रकारे कुटुंब व्यवस्थेतल्या व्यक्तींचं लोप पावणं चालत आलेलं आहे. तर ही एकूणच महानगरी आयुष्याची किंवा गतिमानतेची मागणी आहे का, डिमांड आहे का, आणि त्याच्यावरतीच मग एक असं काही येऊन इथपर्यंत आपण येऊ शकतो का की आता आम्हाला मुलंच नकोत, आम्ही नवरा बायकोच आमच्यासाठी पुरेसे आहेत, किंवा काय? मंगलाताई, तुम्हाला काय वाटतं? महानगरीमधले जे कुटुंबाचे प्रश्न आहेत ते नेमके काय प्रश्न आहेत हे जर आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला ग्रामीण व्यवस्थेत जाऊन तपासायला पाहिजे की ग्रामीण कुटुंब व्यवस्था जी आहे ती आपल्याला तितकी मोडकळीला आलेली दिसत नाही आहे. आणि याचं महत्त्वाची दोन कारणं अशी आहेत की एक म्हणजे अर्थव्यवस्था जशी बदलते, अर्थव्यवस्था महानगरीतली म्हणजे शहरातली ही वेगळी आहे आणि ग्रामीण व्यवस्थेतली वेगळी आहे, आणि अर्थव्यवस्थेचा फार मोठा परिणाम कुटुंब रचनेवर होत असतो. म्हणजे असं की अर्थव्यवस्था ठरवत असते की स्त्रीने पुरुषावर अवलंबून राहायचंय की पुरुषाने स्त्रीवर अवलंबून राहायचंय, की स्त्री पुरुष एकमेकावर अवलंबून आहेत का स्त्री पुरुष एकमेकावर अवलंबून नाहीत. ह्या चार स्थिती असतात. ज्या स्थितीना जन्म देतं ती अर्थव्यवस्था देते, आणि ही आजची गोष्ट नाही आहे. आता इथे वेळ नसल्यामुळे मला सांगता येत नाही. जंगली काळापासून, टोळी अवस्थेपासून, त्याच्यानंतर नांगर आल्यानंतर इसवी सन पूर्व 3000, त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती, हे सगळे जर तुम्ही अर्थव्यवस्थेचे जर पायऱ्या पाहिल्यात तुम्ही तर प्रत्येक वेळेला कुटुंबाला हादरे बसलेले आहेत. आतलं स्ट्रक्चर बदललेलं आहे, आणि म्हणून आपल्याला शहरामध्ये जिथे म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती का बदलते तर ती भौतिक परिस्थितीतून बदलते, आणि भौतिक परिस्थिती ही विज्ञान आणि भौतिक शोध याच्याशी जोडलेली असते. त्यामुळे कुटुंबाची रचना बदलणं हे इतक्या लांबपर्यंत जाऊन पोचतं. त्यामुळे कुटुंब रचना बदलली म्हणजे बदलतेच ती, मोडणं म्हणणार नाही मी त्याला. ती जी बदलणं आहे ते आपल्या हातात नाही आहे, ती बदलणारच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे
महानगरी कुटुंब व्यवस्थेमध्ये एकंदर सगळी प्रसार माध्यम, अर्थव्यवस्था, लागणारे शोध, भौतिक परिस्थिती ह्याचा जबरदस्त मारा कुटुंबावर आणि सगळ्या लोकांवर, कुटुंबांच्या सदस्यांवर असतो. आणि ग्रामीण व्यवस्था म्हणजे कशी आहे पहा, की नोकरीच्या संधी कमी आहेत तिथे, त्याच्यानंतर शेतजमीन अनेकांची आहे, त्यानंतर तिथे लघु उद्योगावर पोट भरलं जातं. त्यामुळे काय होतं, या लघु उद्योगामध्ये म्हातारे आईवडील सुद्धा बैठी कामं करून मदत करत असतात. त्यामुळे आईवडिलांना तिथे स्थान असतं, कारण ते अर्थव्यवस्थेशी जोडलेले असतात. त्याच्यानंतर आज शेतकऱ्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे म्हणून शेतकऱ्यांच्या बायका घर सोडून निघालेल्या नाही आहेत आणि घटस्फोटाचं प्रमाण तिथे वाढलंय बिडलंय असं अजिबातच नाहीये. याचं कारण काय, तर शेतकऱ्याची बायकोची व्यक्तिगत अर्थव्यवस्था ही त्या कुटुंबामध्ये गुंतलेली असते आणि कुटुंबाची अर्थव्यवस्था हे तिच्या कष्टाशी जोडलेली असते. हे जे जोडलेपण आहे ह्याच्यामुळे ते कुटुंब टिकून आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की तिथे जसं आई वडिलांना वृद्धपणे सांभाळलं जातं तसं कोणी मतिमंद असेल, कोणी अपंग असेल, कोणी अंथरुणाला खिळलेला असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या संस्था शहरासारख्या तिथे उपलब्ध नाहीत. म्हणजे आपल्याला शहरामध्ये कोण मतिमंद भाऊ असेल तर सख्खा भाऊ सांभाळत नाही, त्याला संस्थेत टाकलं जातं, वृद्धाश्रमात वृद्धांना ठेवलं जातं. अशा पद्धतीची उपलब्धता तिथे नाही. त्यामुळे तिथल्या मुलांवर सेवेचे आणि जबाबदारीचे खूप चांगले संस्कार आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरी गोष्ट ग्रामीण भागात आहे जी शहरात नाही आहे. म्हणजे तुम्हाला शहराची कुटुंब व्यवस्था काय हे इनडायरेक्टली कळेल की ग्रामीण समाजामध्ये विषमता कमी आहे, उलट समता जास्त आहे. आणि ती कशामुळे की तिथे जर आपण बघायला गेलं तर शाळा अशा गुणवत्तेप्रमाणे किलोमीटरवर नाही आहेत, तर तिथे शाळा एकच आहे आणि त्याच्यामध्ये सगळी मुलं शिकायला येतात, कुठल्याही आर्थिक गटातली असू देत. हॉटेल सुद्धा एखादंच असतं कोपऱ्यामध्ये कुठेतरी, त्याच्यामध्ये गरजेपुरती लोक जातात, गरजेपुरता पैसा जमवून ठेवलेला असतो गरजेसाठी. तो असा चैनीसाठी वापरला जात नाही जो महानगरीत वापरला जातो. आणि मग हॉटेल असो, चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स तिथे नाही आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की दवाखाने जरी असले तरी ती परिस्थिती आहे. म्हणजे मग गरीब श्रीमंत कोणी असो सगळेजण तिथेच जातात. त्यामुळे ती एक समता आहे. घराघरामधून एकच दृश्य आहे, एखाद्याची 2 कार आहेत आणि आई वडील बाहेर पडताना एकच मुलं आहे आणि बाकीच्यांच्या घरामध्ये वृद्ध माणसं आहेत, असं चित्र तिथे नाही आहे. म्हणून तिथली कुटुंब व्यवस्था आपल्याला भक्कम दिसते. आणि महानगरीमध्ये ह्याचं अत्यंत उलट चित्र आहे की जे काही अंगावर येतंय त्याच्यामुळे सगळ्याची जे मागेल ती वस्तू मिळणं याच्यातून जी बेफिकिरी आलेली आहे ती नात्यांमधल्या बेपर्वाईमध्ये बदलत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहतो की महानगरीमध्ये तुम्हाला तर महानगरीमध्ये आणि ग्रामीण व्यवस्थेमध्ये हा जो फरक आहे तर ह्याच्यामध्ये आपण इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंटरनेट, मोबाईल, चित्रपट, दूरदर्शन, बातम्या, जाहिराती, मालिका या सगळ्यांमुळे कुटुंबाच्या मूल्यांवरच खूप आघात झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला महानगरीतली कुटुंब व्यवस्था ही आज चिंताजनक वाटते. आत्ताच जे म्हणजे ज्याचे वेगवेगळे परिणाम म्हणजे ते जे तरुण मुलं आहेत की आताच सुयश सांगत होता त्याप्रमाणे की या तरुण मुलांना काय वाटतं की विवाहाचे परिणाम काही चांगले दिसत नाही आहेत, तर मग विवाह करायला भीती वाटते. मुलांची भीती वेगळी आहे, मुलींची भीती वेगळी आहे. मग ते लिव्ह इन मध्ये राहून बघूया काय होतं ते. दुर्दैव असं आहे, लिव्ह इन हा चांगला प्रयोग आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लिव्ह इन ही विवाहाची रंगीत तालीम आहे हेच ते जाणून घेत नाहीत. त्यांना असं वाटतं की हे खूप सोपं आहे आणि आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण ते मोडून जाणार आहोत. त्यामुळे लिव्ह इन रिलेशन हे मोडायचंच आहे अशा पद्धतीने त्याच्यात ते एंटर करतात. ही खूप चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे विवाहाचे जे काही प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी म्हणजे लिव्ह इन मध्ये त्यांना असं वाटतं मी केव्हाही बाहेर जाईन, रात्री केव्हाही उशिरा येईन, मी माझ्याच हिच्याबरोबर जाईन असं नाही, मी दुसऱ्या मैत्रिणीबरोबर जाईन किंवा मित्रांबरोबर. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून लिव्ह इन रिलेशनमुळे सुद्धा प्रश्न सुटले आहेत महानगरीतले असं वाटत नाही. थँक्यू. नुकतंच या परिसंवादातील 5व्या वक्त्या
प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता दुरी आलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आणि मी गांगलांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. डॉक्टर, हाच प्रश्न तुम्हालाही की एकूणच महानगरी कुटुंब व्यवस्था म्हणताना त्यामागची नेमकी म्हणजे जशी गतिमानता या महानगरी आयुष्यामध्ये आहे, तर त्या निमित्ताने किंवा त्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारे प्रश्न कुठले असतात आणि कुटुंब व्यवस्थेला त्याची झळ पोचते का? मला असं वाटतं की मंगलाताईंनी जे चित्र आपल्या पुढे उभं केलं, ब्लॅक आणि व्हाईट, इतकं ते ब्लॅक अँड व्हाईट आहे असं मला स्वतःला वाटत नाही. याचं साधं कारण असं की जरी मी महानगरात व्यवसाय करत असलो तरी सुद्धा बाहेर गावाहून येणारी मंडळी सुद्धा उपचारासाठी महानगरात येतात आणि तिथे सुद्धा बऱ्यापैकी शहरीकरणाचे वारे व्हायला लागलेले आहेत. अनेक वर्ष गेले वाहत आहेत. त्यामुळे ते फार चांगलं आणि हे फार वाईट असं मला अजिबात वाटत नाही. वास्तव तसं नाही आहे आजचं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही आज सुयश जे म्हणाला मगाशी त्याचा संदर्भ घेऊन जर बोलायचं झालं तर एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र येतात, या पिढीतले, तरुण पिढीतले, आणि त्यांना थोडीशी धास्ती असते. कमिटमेंट हा शब्द त्यांनी वापरला. ही बांधिलकी मी द्यायची का नाही द्यायची, अशी जेव्हा सुरुवात होते, आत्ताच्या एकंदरीत मुलांमध्ये म्हणजे मुलं आणि मुली, तरुणांमध्ये जी मुलं आज पौगंडावस्थेमध्ये आहेत मला दिसतात, त्यांच्यामध्ये न्यूनगंड हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. असं एक सर्वसाधारण निरीक्षण माझं आहे. न्यूनगंड कुठल्या अर्थी की स्वतःमधल्या उणीवांची जाणीव जास्त टोकदारपणे त्यांना होतीये आणि त्यामुळे आपल्याला कोणी स्वीकारेल की नाही अशी एक धास्ती असते त्यामध्ये. त्यामधून पॉझिटिव्हनेस खूप वाढलेला आहे. म्हणजे रिलेशनशिप ही नंतर होते, रिलेटिंग आधी होतं. रिलेटिंगची जी प्रक्रिया आहे ना, ती प्रक्रिया जर निरोगी असेल मूलतः, तर मग तुम्ही शहरात असा किंवा खेड्यात असा, तुमचं कुटुंब स्थिर राहतं असं मला स्वतःला वाटतं. मग ते पती पत्नीमधलं नातं असेल ते सक्षम राहतं, मुलं झाल्यानंतर त्यांच्यामधलं नातं जे असतं ते सक्षम राहतं. मुख्य भाग त्यातला असा आहे की आपल्या एकूणच शिक्षणामध्ये रिलेटिंग म्हणजे काय, रिलेट कसं करायचं, नातं कसं जोडायचं, नातं कसं टिकवायचं, त्याच्यासाठी काय लागतं, स्वतःकडून प्रयत्न त्याच्यासाठी काय करायचा, या बाबतीतलं जे शिक्षण आहे ते खूप अभावाने दिलं जातं सुरुवातीपासूनच. त्यामुळे असं धरून चालतात लोक. माझ्याकडे कितीतरी मंडळी अशी येतात की आमची मुलगी आहे, ती आता 28 वर्षांची झाली, लग्नालाच तयार नाही हो. म्हटलं ह्याच्यात अडचण काय आहे, म्हणजे ह्याच्यात समस्या काय आहे, तिला नाही करायचं लग्न समजा. नाही पण असं कसं, म्हटलं असं कसं म्हणजे काय नाही. आणि मग कुटुंबात त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी घेतल्यानंतर असं म्हणतात की नाही तसं ना, आमच्या पण ह्यांचं काही लक्षच नाही. मग स्वतःच्या नवऱ्याबद्दल खूप बोललं जातं काय 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 त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही विवाह करून तुम्ही सुखी आहात का? काही मूलभूत प्रश्न आपण एकमेकांना विचारूया की विवाह केल्यामुळेच आपण सुखी होतो का, किंवा विवाह केल्यामुळे निश्चित आपण सुखी होतो असं आहे का? असं नाहीये. म्हणजे जी माणसं विवाहित आहेत आणि आनंदित आहेत त्यांच्या बाबतीत अनेकदा असं म्हणावं असं वाटतं की ती विवाहित आहेत तरीही आनंदात आहेत. आपण हसतोय, हा विषय खरा गंभीर विषय आहे. आणि मग आपण विवाहाचा आग्रह का धरतो की अमुक एक वय झाल्यानंतर लग्न झालंच पाहिजे. हा आग्रह कोणी कशासाठी? या आग्रहाची काही गरज नाही आहे. मला असं वाटतं की हा वैयक्तिक निर्णय आहे एक. त्याच्यासाठी नुसती वय ही अट हा एकमेव निकष लावावा असं मला वाटत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची एलिजिबिलिटी, वयपरत्वे जी असते ती
आणि तयारी, मानसिक भावनिक त्या नात्यामध्ये प्रवेश करण्याची तयारी, ह्या दोन गोष्टी पूर्णतया वेगळ्या आहेत. हा विचार हल्ली तरुण पिढीमध्ये चांगल्या प्रकारे येतोय असं मला वाटतं. म्हणजे अमुक एक वय झालं म्हणजे लग्न करून टाकायचं असं ही तरुण पिढी आज मानत नाही. हे मला असं वाटतं की एका अर्थी चांगलं लक्षण आहे. कारण जबरदस्तीने जी जी स्थिरता आपण आत्तापर्यंत म्हणत आलो, मला असं वाटतं की ती समाज नावाच्या एका अमूर्त राक्षसाने लादलेली स्थिरता आहे. ती आतून आलेली स्थिरता नाही आहे, ती कमी आहे. आतून आलेली स्थिरता जेव्हा ही वेगळी असते, त्याची गुणवत्ताच वेगळी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला वाटतं की जोपर्यंत एखाद्या माणसाला लग्न करावंसं वाटत नाही आतून, तोपर्यंत त्यांनी नाही केलं तर ते एकूणच सगळ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हिताची गोष्ट आहे. पण एकूणच महानगरी कुटुंब व्यवस्था त्याच किंवा त्या गतिमान आयुष्याशी स्वतःला जोडून घेताना कुटुंबातली, मी महानगरी कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांशी फार संवाद साधायला किंवा बोलायलाही वेळ नसतो. म्हणजे एका सोशल मीडियावरती ते संपूर्ण जगभर अशी जोडले जात असतात आणि एकदम थेट लोकल ते ग्लोबल होत असतात. पण आपल्याच घरातल्या इतर व्यक्तींशी बोलताना मात्र त्यांना वेळ नसतो किंवा ते त्यांच्याशी संवाद साधू शकत नाहीत. तर मला वाटतं की हा सगळा जो काही गतिमानतेचा किंवा व्यापकतेचा सोस आहे किंवा एक गरज आहे ती काळाची, तर या काळाच्या बरोबर धावण्यामध्ये आजची कुटुंब व्यवस्था मागे पडते की काय? मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा. डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे तो धागा मला थोडासा पुढे ओढावासा वाटेल की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जसं दुधाचे दात पडतात आणि मग त्या आपण काही न करता दुसरे येतात, तसंच मूल जसजसं वाढत जातं तसतसं एका ठराविक वयानंतर त्याला लग्न झालं पाहिजे. त्याचं म्हणजे आपोआप लग्न होतं, आपोआप त्याला जबाबदाऱ्या कळतात, आपोआप त्याला आपल्या जोडीदाराशी कसं वागावं ते कळतं, आपोआप त्याला मुलं होतील, आपोआप ती मुलांचं संगोपन कसं करायचं हे आपोआपच कळतं. हे सगळं आपण गृहीत धरून चाललेलो आहोत. आणि नेमकं आज महानगरांमध्ये जर काही नसेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ नाही आहे. युअर टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स इन अ सिटी लाईक मुंबई. आणि हे लक्षात न घेता आपण असं गृहीत धरतो की आपलं मूल आपल्या कुटुंबामध्ये वाढलेलं आहे. आपला स्वतःविषयीचा एक खूप छान गैरसमज असतो की आपलं मगाचा विनोदच पुढे न्यायचा झाला तर की आपलं कुटुंब खूप सुखी आहे, लग्न सुखी आहे, सगळं व्यवस्थित आहे, आपल्या परीने आपण सगळं काही व्यवस्थित केलं आहे. आणि मुलांनी हे बघून आपोआप शिकायचं असतं, पण ते चुकीच्या गोष्टीच बघतात. योग्य गोष्टी कशा नाही बघत बरं? एवढे वर्ष मी कष्ट केले ते काही दिसलं नाही आणि हे एवढंच कसं तुम्हाला उचलावं असं वाटलं? अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला जेव्हा ते मूल 20 वर्षाचं होतं, 25 वर्षाचं होतं तेव्हा एकदम समोर येतात आणि तेव्हा आपण सिंहावलोकन करतो की अरे आपलं चुकलं काय. आज सुदैवाने बऱ्याच अंशी जसं सुयश टिळक यांनी सांगितलं तसं नवीन पिढी ही स्वतःचे कन्स्ट्रेंट्स ओळखायला शिकलेली आहे. दे अंडरस्टँड व्हॉट आर देअर लिमिटेशन्स व्हेरी वेल. दे अंडरस्टँड व्हॉट इज इट दॅट दे लाईक. दे अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ वर्ल्ड दे वॉन्ट टू लिव्ह इन. आपण सतत मुलांना म्हणत असतो की तुम्ही कॉम्प्युटरवरती आहात, सोशल मीडियावरती आहात, त्याच्यामुळे तुमचा एकमेकांशी संपर्क सुटतोय का? पण यातले किती आई वडील आपल्या मुलांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट वाचून आपल्या मुलाची पर्सनॅलिटी बघत असतात किंवा त्याच्याशी त्याबरोबर सुद्धा लिंकअप करत असतात किंवा त्याबरोबर सुद्धा बोलत असतात. आज संगणकीय युगामध्ये आपण 21व्या शतकाच्या गोष्टी करत असताना मुलांनी सोशल मीडियावरती जायचं नाही, मुलांना लॅपटॉप्स द्यायचे नाहीत किंवा मुलांना मोबाईल्स देऊ नयेत, ह्या गोष्टींवरती भर देण्याऐवजी त्यांना ते योग्य रीतीने वापरावेत कसे किंवा हे आपल्या उदाहरणातनं आपण किती जण शिकवतोय. आज आपण वेगळ्या कुटुंबांची सुद्धा मला वाटतं आत्ता इथे उल्लेख झाला, वेगवेगळी सर्कल्स आहेत. आज व्हॉट्सॲप ग्रुप हे किती महत्त्वाचं माध्यम झालेलं आहे आणि त्याच्यामधनं किती चांगली कार्यसुद्धा केली जात आहेत. मी सुद्धा डॉक्टरांसारखे आशावादी आहे, भयंकर, मला सगळ्या चांगल्या गोष्टी दिसतात. यात
प्रत्येक गोष्टीचा आज फेसबुक पेजेस आहेत कित्येक चांगल्या गोष्टींना वाहिलेली, त्याचा सुद्धा कितीतरी योग्य पद्धतीने वापर करून घेतला जातो. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एका ठराविक, मला वाटतं आपण सगळे इथे अनुभवी आणि माझ्यापेक्षा मान्यवर आणि वयाने मोठे आहात, तर मला असं वाटतं की एका ठराविक वयानंतर तुम्ही मिळवलेला पैसा, तुम्ही मिळवलेले मान मरातब, तुम्ही अचीव केलेलं यश, या सगळ्यापेक्षा शेवटी महत्त्वाचं काय उरतं तर तुम्ही एकमेकांबरोबर शेअर केलेलं प्रेम. कोणीतरी माझं असावं ही जी भावना आहे, कोणीतरी माझं ऐकणारं असावं, कोणीतरी माझं सांगणारं, मला सांगणारं असावं, ही भावना आपण वेगवेगळ्या ब्लॉग्समधनं बघतोय, फेसबुक पेजेसमधनं बघतोय, व्हॉट्सॲप स्टेटसमधनं बघतोय. अगदी रस्त्यावरचा भिकारी म्हटला तरी देखील ते एखादं कुत्रं मांजर पाळतात. बाकी कोणी नाही जगात तर हे तरी माझं असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेला हे जे कुटुंब संस्था मोडकळीला येते किंवा कुटुंब संस्था धोक्यात आहे, नातेसंबंध धोक्यात आहेत, हे जे आपण म्हणतोय ह्याचं कारण आपण एका ठराविक स्टिरिओटाईपला धरून चाललेलो आहोत. ते स्टिरिओटाईप्स बदलत आहेत, ते स्टिरिओटाईप्स कायमच प्रवाही राहिलेले आहेत. आज आपण म्हणताना जेव्हा म्हणतो की जुनी पद्धती किती चांगली होती, एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये अशी सगळी मदत होत होती, असं होत होतं, तसं कुठेही नव्हतं. तसं जर का असतं तर तिकडनं आपण संयुक्त कुटुंब पद्धतीतनं बाहेर पडून या विभक्त कुटुंब पद्धतीत आलो नसतो. त्याच्या अनेक कहाण्या आहेत. कित्येक ठिकाणी ग्रे शेड्स या इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत की तुम्ही कुठलंही, चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये की तुम्ही कुठलीही एक व्यवस्था किंवा एक प्रकारचं कुटुंब हे आज सिंगल आउट करू शकत नाही की हे उत्तम आहे, हे वाईट आहे. प्रत्येकामध्ये काही प्रोज अँड कॉन्स आहेत. तुम्ही त्याचा वापर चांगल्या प्रकारे कसा करू शकता हे महत्त्वाचं आहे. दुसरी एक मला महत्त्वाची गोष्ट वाटते, जसं आत्ता बोललं गेलं तसं, की सेल्फ सेंटर्ड म्हणजे स्वार्थी नाही, तर मला केंद्रीभूत धरून माझं जग मी निर्माण करणं, ह्याला आपण मला वाटतं योग्य परिमाण द्यायला हवं. आणि त्या स्वतःच्या फील गुडचा हा महत्त्वाचा घटक आपण लक्षात घ्यायला हवा. एक साधी उदाहरण घेऊया आपण की कुठल्याही प्रकारचा जर का मला काही समस्या असेल आणि त्याच्याबद्दल मी रोज उठून माझं रडगाणं जर का आता जिथे मी ऑफिसला जातो किंवा जिथे मी कामाला जातो तिथे रोज उठून मी हे रडगाणं गायला, अरे आज असं झालं, अरे आज तसं झालं, उद्या मला हा प्रॉब्लेम आहे, परवा मला तो प्रॉब्लेम आहे, कोण ऐकून घेणार आहे? एव्हरीबडी हॅज देअर ओन लाईफ टू गो ऑन विथ. मग होतं काय की ह्या सगळ्याला एकतर आपण योग्य तऱ्हेने मोल्ड करायला पाहिजे, ह्या सगळ्याबरोबर आपण ॲडजस्ट करायला पाहिजे, ते योग्य पद्धतीने मांडायला पाहिजे. नाही तर मग ते स्वतःमध्ये इंटरनलाइज त्याचं रूपांतर होऊन शेवटी मग त्याच्यासाठी आपल्याला काउन्सिलिंगची किंवा इतर काही ट्रीटमेंटची गरज लागते. त्यामुळे ह्या इंडिव्हिज्युअल फील गुडला आता प्रचंड महत्त्व आलेलं आहे. आणि ह्या फील गुडमध्ये मी माझी इमेज उत्तम तऱ्हेने इतरांना कोणालाही त्रास न होता मी कशी मांडू शकतो, ह्याच्यातला सुपरफिशियल भाग कुठला आणि त्यातला कोर व्हॅल्यूज कुठल्या, ह्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे इंडिव्हिज्युअल्सनी वैयक्तिकरित्या आपलं आयुष्य मोल्ड करणं याला प्रचंड महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि ते योग्य तऱ्हेने आणि पॉझिटिव्हली आपण ओळखून घेतलं तर या प्रत्येक व्यक्तीची व्यक्तिगत म्हणजे ॲज अन इंडिव्हिज्युअल असलेलं महत्त्व विच अल्टिमेटली टर्न्स इन टू अ सोशल लाईफ. शेवटी समाज म्हणजे काय, या अशा 10 व्यक्ती जेव्हा फील गुड असणाऱ्या, स्वतःशी योग्य किंवा स्वतःशी संतुलित असलेलं एक स्वतःचं जग निर्माण करणाऱ्या 10 व्यक्ती जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याचा समाज होईल. सो या कॉन्सेंट्रिक एका सर्कलचे जेव्हा अनेक सर्कल्स जेव्हा छेद देतात त्याच्यातला मिळून समाज झालेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यातला काही कॉमन भाग, प्रत्येकाचा काही इंडिव्हिज्युअल भाग, ह्या सगळ्यातून निर्माण होणारी ही एक वेगळं डायनॅमिक्स आहे. आणि त्यामुळे त्याला आपण केवळ काळं पांढरं असं म्हणू शकत नाही. आणि त्यातली पॉझिटिव्ह एनर्जी जितकी आपण ब्रिंग आउट करू शकतो, जितकी आपण बाहेर हे करू शकतो, तितकं ते मला वाटतं जास्त चांगलं होईल. यात थोडंसं विषयांतर झालं असेल कदाचित, मला वाटतं सगळ्यांच्या बोलण्यातला एक भाग घेतला. पण बिफोर आय फिनिश मी एक 2च मिनटं घेते आपली, की ह्याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलं तसं की मुलांना आपल्या स्वत्वाची जाणीव झाल्यामुळे अतिशय डोळसपणे मला कधी लग्न करायचंय, केव्हा लग्न करायचंय, कोणाशी लग्न करायचंय, त्यानंतर माझं वैवाहिक आयुष्य कसं असणार आहे ह्याची स्पष्ट कल्पना देऊन त्यातनं पुढे येणं. आणि त्याच्या पुढे जाऊन आता जो
टाईम हा जो सगळ्यात मोठा रेअर रिसोर्स आपला झालेला आहे तो लक्षात घेऊन रिलेशनशिप मॅनेजमेंटकडे जाणं ही आजच्या महानगरीची गरज आहे. मग ते तुम्ही कितीही त्याला फेसबुकवरनं किंवा व्हॉट्सॲप ग्रुपमधनं जे हॅपी बर्थडेचे मेसेजेस येतात, कॉंग्रॅच्युलेशन्सचे मेसेजेस येतात, एखाद्या ग्रुपमधल्या मुलांचं किंवा आपल्या मुलाच्या मुलीचं लग्न ठरल्याच्या बातम्या येतात, फोटो येतात, ह्या शेअरिंगला उच्छृंखल किंवा सुपरफिशियल मानण्याचे दिवस नाहीत. हे शेअरिंग आहे. तुझ्या आयुष्यात दखल न देता माझा निरोप मी तुझ्यापर्यंत पोचवला आहे, तुला सवड असेल तेव्हा तो वाच, तुला सवड असेल तेव्हा मला उत्तर दे, पण आपलं रिलेशनशिप चालू राहू दे. हा वेगळा दृष्टिकोन घेऊन आपण जेव्हा याच्याकडे बघू शकू तेव्हा यातनं पुढे जाण्याचा सकारात्मक मार्ग आपल्याला सातत्याने दिसत राहील, मिळत राहील. मॅनेजमेंटचं युग आहे. आपण यांनी आता रिलेशनशिप मॅनेजमेंट हा शब्द वापरला. टाईम मॅनेजमेंट हा शब्द आता चावून चोथा झाला असं मला वाटतं. आत्ताच्या काळातला परवलीचा शब्द असणार आहे आत्ताच्या आणि यानंतरच्या एनर्जी मॅनेजमेंट. ऊर्जा व्यवस्थापन. तुमची ऊर्जा एवढीच आहे, त्या ऊर्जेचं व्यवस्थापन तुमची ऊर्जा तुम्ही कशाला देणार आहात. मग ती तुम्ही नकारात्मक भावनांना देणार आहात, टीकांना देणार आहात, तक्रारींना देणार आहात, का आत्मविकासासाठी देणार आहात, याच्यावरती सगळं यश अवलंबून आहे. आणि ह्याच्यावरती वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक सगळ्याच पातळ्यांवरती हे यश मला वाटतं अवलंबून आहे. सुयश, तू पुण्याहून आलेला आहेस आणि पुणेही आता काही ग्रामीण भाग राहिलेला नाही आहे. पुणे ही एक महानगरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई तर ऑलरेडी महानगरी म्हणून एस्टॅब्लिश झालेली आहे. तर या दोन ठिकाणच्या महानगरीतल्या कुटुंब व्यवस्थेकडे तू कशा पद्धतीने बघतोस, आणि आज तुझं कुटुंब सोडून तू जेव्हा इकडे मुंबईसारख्या महानगरात राहतोस तेव्हा तुला इथल्या कुटुंब व्यवस्थेचा किंवा इथल्या नातेसंबंधाचा नेमका काय अनुभव येतो? मी थोडंसं आधीचं जे डॉक्टर काका मगाशी म्हणाले तेच माझंही मत आहे की जे ब्लॅक अँड व्हाईट आत्ता लादलं जात आहे किंवा आपल्याला सतत हे सांगितलं जात आहे की नाही शहरात सगळंच वाईट घडतं आहे आणि नातेसंबंधांबाबतीत कुटुंबासंदर्भात आणि नाही गावाकडे तरीसुद्धा ते छान आहे. ते जॉईंट फॅमिलीज आहेत किंवा छान लग्न करून वयात आल्यानंतर लग्न करून मग जबाबदाऱ्या घेतल्या जात आहेत वगैरे. तर तितकं ते तसं आहे असं मलाही वाटत नाही. कारण मी सुद्धा ते जेव्हा बघतो किंवा मी जेव्हा काही अनुभव ऐकतो किंवा माझ्या मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात घडणारे किस्से मी बघतो तेव्हा मी सुद्धा एका पॉईंटनंतर बॅकफुटला जातो की हे जर का अशा वेनी लीड करत आहे, म्हणजे जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं की एकत्र कुटुंब पद्धतीत खरंच आपण सुखी असतो तर कदाचित आज लिव्ह इन सुरूच झालं नसतं. पण असं सतत आमच्या समोर आम्हाला घडताना दिसतंय की लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षांनी वेळ कमी मिळतो म्हणून भांडणं होतात किंवा वाद होतात किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद होतात ज्याच्यामध्ये पेशन्स हा खूप कमी झालेला आहे एका कपलचा किंवा एकमेकांबद्दल पेशंटली एकमेकांना वेळ देणं हे थोडं कमी झालेलं आहे. प्रत्येकालाच स्वतःचा वेळ हवा आहे आणि स्वतःचा वेळ म्हणजे आता बरेचदा असं होतं की हे खूप फनी आहे खरं तर आणि माझ्या वयाचे खूप मुलं याला रिलेट करतील. दिवसभर कपल एकत्र असतं आणि दिवसाच्या शेवटी मुलगा किंवा मुलाची ही कंप्लेंट असते की तू मला वेळच देत नाहीस. आता हा वेळ म्हणजे दिवसभर ते खरं तर एकत्र असतात, वेगवेगळ्या वेजनी ते व्हॉट्सॲपवर सतत चॅटिंग करत असतात, सतत एकमेकांशी बोलत असतात. सकाळी उठल्यानंतर गुड मॉर्निंग पासनं ते रात्री गुड नाईट पर्यंत मी कोणाबरोबर आहे, मग सतत सेल्फीज काढून एकमेकांना सेंड करणं, मित्रांच्या ग्रुपबरोबर अरे आत्ता हा असं बोलला तुला माहिती आहे का असं करून एक स्माइलीज शेअर करणं आणि हे सगळं दिवसभर ते खरं तर एकत्रच असतात. पण दिवसाच्या शेवटी त्यांची ही कंप्लेंट असते यार आपल्याला वेळच मिळत नाही एकत्र. आता हा एकत्र वेळ मिळत नाहीये म्हणजे काय तर हा फिजिकल वेळ त्यांना एकत्र मिळत नाहीये त्यांच्या कामाच्या व्यापामुळे. जेव्हा ते फिजिकली एकत्र असतात, फिजिकली म्हणजे एकमेकांसोबत इथे हजर एकमेकांसह तर प्रत्यक्ष पद्धतीत हजर असतात, ह्या वेळात त्यांना कळत नाही नक्की काय इंटरॅक्ट करायचंय एकमेकांशी. ते नुसतेच बसून असतात, ते एखादी फिल्म बघतात, ते कुठेतरी काहीतरी बघायला जातात, काहीतरी ऐकायला जातात किंवा नुसतेच शांत बसून असतात. आता ही जी शांतता मिळतीये किंवा ही जी शांतता हवीशी वाटते एकमेकांबरोबरचा हा जो वेळ स्पेंड केला जातोय ही शांतता ही तेवढीच महत्वाची आहे. पण त्या शांततेत त्यांना खरंच कळत नाही एकमेकांशी काय इंटरॅक्ट करायचं.
ह्याच्या मागे कारणं बरीच आहेत. वाचन खूप कमी झालेलं आहेच आहे, ज्यामुळे आपण एकमेकांशी काय बोलायचं किंवा कसं बोलायचं ह्याबद्दल डिस्कशनला काही फार मुद्दे नसतात. आजकाल सगळंच त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सवरती डिस्कस केलं जातं, त्यामुळे नंतर दिवसाच्या शेवटी असं होतं की अरे सगळं झालंय डिस्कस करून ग्रुपवर, आता आपण काय बोलणार आहोत. कुठलाही विषय असेल, कुठलाही प्रश्न असेल, म्हणजे मला जर एखादा प्रश्न पडला आणि मी तो माझ्या पार्टनरशी शेअर केला तर त्यावर तिचं असं उत्तर असतं की तुला तर माहिती आहे ना माझे काय पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत, किंवा वाईस वर्सा. आता हे जेव्हा घडतं, हा जो वेळ घालवणं जेव्हा कमी झालंय असं वाटतं, पण ह्या सगळ्यामध्ये त्या दोघांना एकमेकांची गरज नाहीये का, तर असं नाहीये. त्या दोघांची त्याबद्दल भांडणं ही होतात की मला तुझी गरज आहे आणि तुला माझी गरज आहे. आता म्हणून मी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींचा एक निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार करायला लागला तर सगळंच निगेटिव्ह वाटायला लागेल. पण मला असं वाटतं की जर का ह्याला दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं की हे किती छान आहे, यांचं किती गोड आहे की दिवसभर खरं तर घालवत आहेत बाबा वेळ, आणि हे त्यांनाही माहिती असतं, हे आम्हालाही माहिती असतं की आम्ही हा मूर्खपणा करतो आहोत, पण हा मूर्खपणाही आमच्यासाठी गरजेचा आहे, कारण त्यामुळे आम्हाला काही मोमेंट्स ऑफ हॅपीनेस मिळतात, काही मोमेंट्स ऑफ लाफ्टर्स मिळतात. आता तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात की तो पुणे मुंबई असा फरक मी खरं तर कधीच आयुष्यात केला नाही आहे, पण पुण्यात फॉर्च्युनेटली बरेचदा असं बघायला पुणे हे ॲक्च्युली शहर म्हणून खूप छोटं आहे, त्यामुळे लोकांची एकमेकांशी कनेक्टिव्हिटी जास्त आहे. खूप कमी वेळात, अर्ध्या पाऊण तासात, आता थोडं जास्त तासभर, पण अर्ध्या पाऊण तासात अख्खं पुणे कुठेही कधीही पोचू शकतो असं आहे. आणि पुण्यातल्या लोकांना मुळातच ही सवय आहे एकमेकांबरोबर वेळ घालवण्याची. म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक सगळेजण जॉगिंग किंवा कुठल्या तरी क्लबला एकत्र जातात, जिथे एक्सरसाइज अजिबात करत नाहीत, पण नंतर रुपालीत नाश्ता करायला मात्र त्यांना एकत्र बसून गप्पा मारायच्या असतात. तो हे जे एकत्र बसून गप्पा मारणं आहे हे त्यांच्यामुळे आमच्यात पण आलेलं आहे, आमच्यामुळे आमच्या नंतरच्या पिढीतही येईल. सो हे जे म्हणजे काय म्हणतात एक नाके कल्चर आहे, किंवा एक कट्टे असतात, किंवा अशा टपऱ्या आहेत काही पुण्यात की जिथे ठरवून रोजचं भेटणं होतं, नाही भेटलो तर काहीतरी आज मिस आउट झालंय असं वाटतं. सो ही जी पुण्यातली जी पद्धत आहे किंवा कुटुंबाबाबतीतलं एक खूप सुंदर गोष्ट अशी आहे की सणासुदीच्या वेळेला शक्यतो सगळी कुटुंब येतात एकत्र किंवा एकमेकांना भेटण्यासाठी तडपड चालू असते. मी जेव्हा मुंबईत आलो काही वर्षांपूर्वी तेव्हा सगळी पुण्यात माझं कुटुंब आहे, पण मुंबईतही काही नातेवाईक आहेत, आणि त्यांना पुण्यातलं सगळं सोडून मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी खूप मिस करायचो आई बाबांना, माझ्या बहिणीला, माझ्या पुण्यातल्या सगळ्या मित्रमंडळींना खूप मिस करायचो. सो मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन पुण्याला त्यांना भेटणं, त्यांच्या कार्यक्रमांना हजर राहणं करायचो. एका पण नंतर तेही कमी झालं, तेही बंद पडलं. मित्रांना भेटणं पूर्णपणे बंद झालं. आई वडिलांना भेटणं पूर्णपणे बंद करता येत नाही, कारण सतत आईचा एक तरी फोन असतोच. सो ते चालू राहिलं. पण ह्या सगळ्यामध्ये मला असं नाही वाटत की आमच्यातलं नातं कुठेही संपलं. आजही मी जेव्हा 2-3 वर्षांनी माझ्या मित्रांना भेटतो तेव्हा आम्ही 2-3 वर्षांपूर्वी जे काही बोलत होतो तेव्हापासून ते आत्तापर्यंतचं सगळं एका रात्रीत बोलून घेतो किंवा शेअर करतो. सो मला असं वाटतंय की त्यामुळे मी काहीतरी मिस केलं असं नाही वाटत. मुंबईतले चॅलेंजेस किंवा मुंबईतली एक पॉझिटिव्ह गोष्ट मला अशी वाटते की मुंबईत जागा कमी आहे किंवा स्पीड खूप जास्त आहे कामांचा. पुण्यात खूप निवांतपणे अजूनही जगलं जातं. मला फार पुणेकर किंवा मुंबईकर यामुळे टॅग करू नका, पण पुण्यात बऱ्यापैकी निवांत लाईफस्टाईल अजूनही आहे आणि शांतता अजूनही पुण्यातल्या लोकांना आवडते. त्यामुळे खूप वाद सुरू झाले किंवा खूप असे त्रासदायक प्रसंग आले की पुण्यातली मुलं किंवा मुली शक्यतो शांत दुसरीकडे जातात, काहीतरी वेगळं करतात. पण हे घडत असताना मुंबईतली जी कुटुंब पद्धती आहे, जी छोट्या जागेत सुद्धा आपले पण एक तयार करून राहणारी आहे, चाळ संस्कृती आहे. सो मला असं वाटतं की मुंबईत इनफॅक्ट खूप छान पद्धतीने कुटुंब बनवली जातात. मी फक्त रक्ताची नाती असलेल्या कुटुंबांबद्दल बोलत नाही आहे. पुण्यात मी मुंबईत आल्यानंतर खरंच माझ्याबरोबर मी जिथे राहतो
त्या सोसायटीपासनं ते इतर मी जिथे काम करतो तिथल्या लोकांपासनं, मी जसं मगाशी म्हटलं ती ॲक्च्युली कुटुंब आहेत. म्हणजे आज मला कोणीही चॅलेंज नाही करू शकत की कशावरनं हे तुझं कुटुंब नाही आहे. मी हे प्रूव्ह करून दाखवू शकतो की नाही, हे माझं कुटुंबच आहे. हा ह्यांच्या कुटुंबातला हा त्यांचा भाचा, हा मला त्याचा भाऊ असल्यासारखाच मानतो, किंवा मी जे कपडे घेतो तेच त्याला घालायचे असतात. इथपासून सगळं जे माझ्या भावांबरोबर माझ्या बहिणींबरोबर मी शेअर करतो तेच मी मुंबईतल्या कुटुंबांबरोबरही शेअर करतो. सो मला इनफॅक्ट खूप पॉझिटिव्हली मुंबईचा हा अनुभव आहे की कुटुंबाबाबतीत मला इनफॅक्ट अजून 10 कुटुंब मिळाली, जे एक मोठं कुटुंब झालंय माझ्यासाठी. म्हणजे मी आज फोन केला तर मी त्या 10 कुटुंबांना एकत्र एका वेळेला कुठेतरी बोलवू शकतो कुठल्याही कार्यक्रमासाठी. नंदिनी, तुम्ही मला वाटतं महानगरी कुटुंब व्यवस्थेत म्हणजे मुंबईतच वाढलेले आहात, तर तुमचा या एकूणच महानगरी कुटुंब व्यवस्थेकडे किंवा इथल्या गतिमानतेकडे आणि त्यामुळे येणाऱ्या पेचांबद्दल किंवा एकूण या सगळ्या गतिमानतेमुळे नात्यांवरती, कुटुंबातील नात्यांवरती होणाऱ्या परिणामाबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम तर सगळ्या प्रेक्षकांची मनापासून माफी मागते की मला पोचायला उशीर झाला. आणि हो, मी मुंबईतच वाढलेली. मुंबईत आत्ता सगळ्यांच्या बोलण्यातनं फार छान छान मुद्दे लक्षात आले. आणि मला पहिलं तर कुटुंब म्हणजे ही संकल्पना बदलते असं मला वाटतं की अगोदर कुटुंब म्हणजे आपले आई वडील, सासू सासरे किंवा खूप रक्ताची नाती ह्या लेवलवर कुटुंब म्हणून बघितलं जायचं. पण आता त्याचं डेफिनेशन बदलत चाललंय असं मला वाटतं. ज्या पेसनी माणसं मुंबईत शिफ्ट होत आहेत किंवा त्यांच्या गरजांनुसार ज्या परिस्थितीत ते राहत आहेत, तर ती वेगवेगळी नाती जी डेव्हलप होत आहेत त्यांच्यासाठी ती कुटुंब आहेत. जशी माझे बरेचसे मित्रमैत्रिणी आहेत ह्या क्षेत्रातले जे मुंबईतले नाही आहेत आणि ते आत्ता मुंबईत स्ट्रगल करायला आले आणि मग इकडे स्थायिक झाले. मग इकडे लग्न केल्यावर त्यांच्या फॅमिलीज म्हणजे नवरा बायको असं करून ते फॅमिलीज राहत आहेत. पण आई वडील परत त्यांच्या गावी आहेत. पण आज जेव्हा ते लोक इकडे राहतात तर हे जो मित्रमंडळींचा जो ग्रुप आहे तो ते त्यांचं कुटुंब आहे. मग ते सण एकत्र साजरा करतात, काही सुखदुःख असली तर ती एकत्र वाटून घेतात. त्यातल्यापैकी कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर एकमेकांच्या मदतीला धावून जातात. तर त्यांच्यासाठी ते कुटुंब आहे. तर ही कुटुंब अशी मी बघितलेली आहेत. किंवा मी तर म्हणीन आजकाल आपलं वर्क कल्चर किंवा आपण जिथे जिथे काम करतो, आमच्यासाठीही म्हणा की शूटिंग करताना 8-8, 12-12 तास आम्ही लोकेशनवर असतो. तर तिकडे एक वेगळंच कुटुंब तयार झालेलं असतं. म्हणजे आम्ही बाहेर बराच काळ असतो आणि मग दिवस तुमचा त्या लोकेशनवर जातो आणि मग इतका काळ त्या माणसांबरोबर काम केल्याबरोबर तुमचं एक रॅपो डेव्हलप होतो आणि तेही एक वेगळंच कुटुंब होऊन जातं. तर मला वाटतं कुटुंब ह्या शब्दाची संकल्पना बदलते आहे. आणि महानगरीय कुटुंब इथे जागेची अडचण आहे म्हणून मला वाटतं लोक जास्त जवळ आहेत असं माझं मत आहे की खूप एकमेकांना धरून आहेत. फक्त एक जसं मगाशी सुयश म्हणत होता की कुटुंब व्यवस्था म्हणाल तर मला नाही वाटत की त्याची गरज आहे. भावनिक गरज हो आहे. माणूस भावनिक, माणसं हवी असतात, सतत भावनिक आहे. मला वाटतं संवाद हा कुठेतरी कमी पडतोय. संवादाची जास्त गरज आहे. बऱ्याचदा आपल्याला माहीतही नसतं की आपल्या शेजारी कोण राहत आहे किंवा त्याच्या घरी चोरी झाली तरी आपल्याला कळत नाही की काय झालंय. तर संवाद कुठेतरी कमी पडतोय. आपण सोशल मीडिया जितका पॉवरफुल झालेला आहे त्याचे जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तसं प्रोज आणि कॉन्स आहेतच. तर मला वाटतं त्याच्यात कुठेतरी माणसं जास्त अडकली आहेत म्हणून जो प्रत्यक्ष संवाद जे त्याची गरज आहे तो होत नाहीये. जसं सुयश मगाशी म्हणाला की खूप आपण एकमेकांना मेसेजेस करतो, सेल्फीज पाठवतो आणि मग प्रत्यक्ष एकत्र असल्यावर प्रश्न पडतो की काय बोलायचंय, सगळं तर झालंच आहे की बोलून. आणि मग असं होतं की अरे हे तर तुला माहितीच आहे, हे तर तुला माहितीच आहे. मग चर्चा करायला काय आहे, एकमेकांशी प्रत्यक्ष बोलायला काय आहे ते उरतच नाही.
बऱ्याचदा नवरा बायको पण एकत्र असूनही व्हॉट्सॲपवरच अडकलेले असतात, त्यांच्या आपापसात ग्रुप्समध्ये असो किंवा काय. तर मला वाटतं तो प्रत्यक्ष संवाद आहे तो मिसिंग आहे आणि त्याची जास्त गरज आहे. कुटुंब म्हणाल तर ते काय अगदीच नेहमी आपलं आई वडील किंवा ह्या लेवलवरचं कुटुंब नाही. मग आपण जोडायचंच म्हटलं की अगदी आपल्या शेजाऱ्यांशीही जोडू शकतो, आपण जिकडे काम करतोय त्या माणसांशीही जोडले जाऊ शकतो. तर त्यामुळे संवाद आणि ती भावनिक गुंतवणूक होणं, पण त्याच्यासाठी तो संवाद होणं जास्त गरजेचं वाटतं मला. मला एक दोनच गोष्टी. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा तुमचा जो प्रश्न होता तेव्हा मी एकटं राहायला सुरुवात केली. त्यानंतर माझे 2 मित्र माझ्याबरोबर राहत होते. आम्ही 3घही जण जुहूमध्ये राहत होतो. तर 3 मुलं माझ्यासारखी यंग एकत्र राहत आहेत म्हणजे त्या रूमची काय अवस्था असेल हे मी वेगळं गरज नाही. त्यामध्ये मला साफसफाई नीटनेटकेपणा आवडायचा, म्हणून मग आमची भांडणं व्हायची. एका पण नंतर आम्हाला असं जाणवलं आता इम्पॉसिबल आहे आपण एकत्र राहणं. आणि त्यानंतर असं झालं की सर्कमस्टान्सेस असे होते की त्यातल्या एकाला परत पुण्याला जायचं होतं किंवा तो पुढे कंटिन्यू करणार नव्हता, मग मलाही बाहेर पडायचं होतं. अशा याच्या सगळ्यात आम्ही एक दुसरं 5 जण एकत्र राहायला लागलो. आता ह्या 5 जणांमध्ये एक मॅरिड कपल होतं. आता जे कुटुंब किंवा आपण जे काही म्हणतोय जसं दिल दोस्ती दुनियादारी नावाची मालिका झी मराठीवरती चालू आहे की ज्यामध्ये आपण बघतो की एक वेगळीच फॅमिली आहे त्या सगळ्या मित्रांची, त्याच्यात पण एक मॅरिड मुलगी आहे. सो आमच्या बाबतीत प्रवास सुरुवात अशी झाली की आम्ही एक 5-6 जण एकत्र आलो, राहायला लागलो. सुरुवातीला कोणालाच कल्पना नव्हती की हे कसं काय होणार, कारण एक मॅरिड कपल आहे आमच्यासोबत म्हणून त्यांची एक वेगळी रूम ठेवली होती आम्ही, जिला आम्ही हनीमून रूम म्हणायचो मस्करी म्हणून. आणि जी त्यांची रूम होती आणि आम्ही बाकी सगळेजण आम्ही 4-5 जण बाहेर इतर दुसरी एक रूम होती आणि आम्ही असे राहायचो. सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित आपल्याला अडचण येईल, आपण त्यांची प्रायव्हसी पण कुठेतरी हॅम्पर करणार आहोत, आपण कसंही वागणार कसंही राहणार. सो एक मुलगी आपल्यात राहणार आहे तर ती कसं हे सगळं मॅनेज करेल, आणि असे सगळे प्रश्न आम्हाला सुरुवातीला वाटले होते की त्रासदायक होतील का. पण आम्ही गेली 4-5 वर्ष एकत्र राहिलो, आम्हाला कधीही कुठलेही हे प्रश्न त्रासदायक नाही ठरले. आम्ही खूप छान पद्धतीने हे हँडल करून पुढे जाऊ शकलो. आणि आमच्यात आता आम्ही सगळेच जण वेगवेगळे राहतोय. आता नुकतेच आम्ही पुन्हा बाहेर पडलो सगळे. पण आम्ही जेव्हा हे अशा पद्धतीने एकत्र राहत होतो, माझ्यासाठी हे एक कुटुंबच होतं किंवा ही एक फॅमिलीच होती, तो फॅमिलीचाच काळ होता. आज आम्ही जेव्हा वेगवेगळे राहतोय तर आम्ही मुद्दामून परत दुसरीकडे जाताना एक असा एरिया निवडला जिथे आम्ही पुन्हा जवळच आहोत एकमेकांच्या, फक्त वेगवेगळे फ्लॅट्स आहेत. सो ह्या पद्धतीने आम्ही राहताना हे एक वेगळं आमचं कुटुंब तयार झालं, जन्माला आलं, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती आमच्या कोणाच्याही डोक्यांमध्ये. आम्ही सगळे सण, सगळे वाढदिवस, सगळे एकमेकांच्या बाबतीतले, सगळे एकमेकांच्या आयुष्यातले, करिअरमधले घडलेले आनंदी क्षण सगळे एकत्र पद्धतीने सेलिब्रेट केले. मला एक फक्त महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की आजकालची मुलं कमिटमेंटसाठी घाबरण्याचं किंवा पटकन तयार न होण्याचं कारण ते म्हणजे पैसे किंवा करिअर हा एक खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आजकाल तयार झालेला आहे. म्हणजे आज मुलगीही तितक्याच एफिशियंटली पैसे कमवते, मुलगाही तेवढ्याच एफिशियंटली पैसे कमवतो. त्यामुळे दोघांची एकमेकांवरची डिपेंडन्सी खूप कमी झालेली आहे. आधीच एक असं चित्र होतं की मुलींना पैसे कमवताना किंवा घरी पैसे आणताना खूप अडचणी येत होत्या कुटुंबांमुळे. नोकरी करायलाच परवानगी नसायची किंवा बाहेर पडून नाही तुझं लग्न झाल्यानंतर तू जरा घरीच राहा, हा बघेल ना काय ते, तोच सगळे पैसे कमवणार. तर आता आता तसं चित्र राहिलेलं नाही. आता दोघंही इक्वल पैसे कमवतात, रादर खूप जास्त चांगल्या पद्धतीने पैसे कमवून घरी आणतात. त्यामुळे दोघांना असं झालं की आपण एकमेकांवर आता डिपेंडन्सी नाही आहे कोणाचीच कोणावरती, ना मुलाची कोणावरती डिपेंडन्सी आहे, ना मुलीला कोणावरती डिपेंडंट राहावं लागतं. त्यामुळे मुली खूप उघडपणे सिंगल पेरेंटिंग सुरू करतानाही दिसतात. आता पालकत्वाचा मुद्दा असेल तर कुठल्याही बाबतीत की मला असं वाटलं की मी एखादा मुलगा अडॉप्ट करून राहू शकतो आयुष्यभर. मला त्याच्यासाठी एका वेगळ्या बायकोची किंवा मला एखाद्या मुलीची गरज नाही. मी एखाद्या मुलाला अडॉप्ट करून राहू शकतो, तर मी तेवढा ओपन आहे आणि मी तसं ठरवलं तर मी तसं राहू शकतो.
सो मला वाटतं की हा जो एक फरक आलेला आहे किंवा हा जो एक ॲक्सेप्टन्स आलेला आहे तो माझ्या दृष्टीने तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे सगळं जे विवेचन आहे तर ते सगळं ऐकल्यावर असं वाटतं की म्हणजे ही एक प्रकारे कुटुंब बदलाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि जेव्हा सुयश असं म्हणतो की आता स्त्री पुरुष दोघेही समसमान कमवायला लागलेले आहेत, आर्थिक स्तरावर दोघेही एकत्र आहेत, आणि जेव्हा आर्थिक मुद्दा येतो तेव्हाच खरं तर काही बदलाला सुरुवात झालेली असते. आणि आजवरचा आपण एकूणच कुटुंब व्यवस्थेची वाटचाल पाहिली तर ती या आर्थिक निकषांवरच बदलत आलेली आहे. मला वाटतं की मंगलाताई तुम्ही या मुद्द्यावरती थोडासा प्रकाश टाकावा, ती कशी बदलली, आणि त्याला जोडूनच एक मुद्दा असा की आजवर आपण कुटुंब व्यवस्था ही मुख्यतः रक्तावर आधारित आपण मानलेली आहे, पण म्हणजे समान रक्ताची नाती आपण एक मानलेली आहेत कुटुंब व्यवस्थेसाठी पोषक. पण या पुढच्या काळामध्ये समान आवड निवड, समान छंद आणि समान लिंगाधारित कुटुंबही आकाराला येतील असं वाटतं का पुढच्या काळामध्ये? दोन्ही प्रश्न खूप वेगळे आहेत आणि खूप मोठे आहेत. तर मला असं वाटतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. त्याच्या आधी मला असं सांगायचं आहे की इथे जी 2 तरुण मंडळी आली आहेत ती आपल्या अनुभवातून बोलत आहेत, आणि इथे माझ्या उजवीकडे जे तज्ज्ञ लोक बसलेले आहेत, ॲडव्होकेट आणि डॉक्टर, ते त्यांच्या केसेसमधून बोलत आहेत. आणि माझी ही दोन्हीकडची परिस्थिती नाही आहे. मी बोलते ती मी माझ्या वाचनातून बोलते, आणि त्यामुळे काय आहे की वाचनामुळे ते माझं बोलणं बऱ्याच वेळा सैद्धांतिक लेवलवर जातं. तर ते तुम्ही कृपया समजून घ्या. म्हणजे ग्रामीण भागातील कुटुंब ही चांगली का असू शकतात त्याची कारण मीमांसा सांगताना त्याचा अर्थ असा नव्हता की प्रत्येक ग्रामीण कुटुंब तिथे तसंच आहे किंवा सगळीच तशीच व्यवस्था आहे किंवा महानगरीमध्ये का प्रॉब्लेम येतात त्याची ती कारण मीमांसा होती. ह्याचा अर्थ महानगरीतलं सगळंच काहीतरी वाईट आहे आणि असा तो भाग नाही आहे. ते मी बरं बोलायला पाहिजे होतं त्यावेळेला की अपवाद असू शकतात आणि चांगलं वाईट दोन्हीकडे आहे, पण त्याच्या मागची कारणं काय आहेत हा एक सैद्धांतिक बाजू मांडण्याचा तो भाग होता. आता जो प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेतून बदल कसे येतात, तर ते मगाशी मी उल्लेख केलाच होता. तर तो मुद्दा असा आहे की जंगली काळापासून ही कुटुंब जी रचना आहे ती बदलते कशी, तर जंगली काळामध्ये अर्थव्यवस्थेला असा काही चेहराच नव्हता की ज्याने त्याने जंगलात जायचं आणि आपले खाद्यपदार्थ आणून आपलं पोट भरायचं. त्याच्यानंतर रानटी अवस्थेकडे जाताना जेव्हा टोळी व्यवस्था यायला लागली तेव्हा माणसं थोडीशी एकमेकांना ओळखायला लागली, आणि ही आपली टोळी, मग ह्या टोळीने एकत्र राहायचं कारण संरक्षण होत होतं. आणि म्हणून मग त्या टोळीने जे काही जंगलामध्ये फळं वगैरे मिळतील, जी काही शिकार मिळेल ती एकत्र सगळ्यांनी आणायची आणि एकत्र वाटून घ्यायची. म्हणजे या ठिकाणी बघा अर्थव्यवस्था जंगली व्यवस्थेपेक्षा बदललेली आहे, आणि त्यामुळे त्या कुटुंबामध्ये त्याचं वाटप करणं म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही अवलंबित झालेले आहेत. म्हणजे पहिले जे वेगळे वेगळे मोकळे होते, स्वैर होते, अर्थव्यवस्था अस्थिर आणि स्वैर होती, तसं त्यांच्यातले नातेसंबंध, त्यांच्यातले शरीर संबंध हे सुद्धा जंगली काळात स्वैरच होते. आणि टोळी अवस्थेत आल्यानंतर मात्र स्त्री पुरुषांचं एकमेकांवर अवलंबित्व आलं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे जाऊन मातृटोळ्या जेव्हा आल्या, म्हणजे माता आणि मुलं ह्यांना जेव्हा एकमेकांना ओळखता, म्हणजे जसा ब्रेनचा विकास व्हायला लागला किंवा स्मरणशक्ती वाढायला लागली तसे माता आणि मुलं ही एकमेकांना ओळखायला लागली, आणि त्याच्यातून मातृकुळं ही बनायला लागली. मग त्याच्यातून बहीण भाऊ, मामा मावशी अशा प्रकारचं पहिली टोळी एक झाली. आणि मग काय झालं की असं वाटायला लागलं की आपण जे सगळं मिळवतो ते आपल्याच टोळीमध्ये राहिलं पाहिजे, दुसरीकडे नाही जाता कामा. म्हणून जे काही मिळवलं जायचं जंगलामध्ये ते आपसात वाटून घेतलं जायचं आणि ते जाऊ नये बाहेर, म्हणून सगळी शरीर संबंधाची व्यवस्था सुद्धा नातेसंबंधामध्येच होत होती, ज्याला संशोधक एंडोगामी असं म्हणतात. परंतु पुढे ही मातृटोळ्या ह्या मातृकुळामध्ये बदलल्या, म्हणजे फारच मोठ्या झाल्या, आणि मातृवंशीय असल्यामुळे मुलीकडे जे काही मालमत्ता किंवा जी काही उपकरणं येत होती उत्पादनं करण्याची ती मुली काही घेऊन वेगळ्या झाल्या, आणि मातृप्रधान समाज अशा तऱ्हेने निर्माण झाला. आणि मग काय झालं की उत्पादनं वेगळी वेगळी मातृकुटुंबात व्हायला
व्हायला लागल्यानंतर या टोळीतले स्त्री पुरुष जे टोळीमध्येच शरीर संबंध करत होते ते त्यांचे टोळीच्या बाहेरच्या स्त्रियांशी आणि पुरुषांशी ओळख झाल्यानंतर एक्झागामी आली आणि बहिर्गामी एक काय विवाह असं म्हणता येणार नाही पण शरीर संबंधाची पद्धत अर्थव्यवस्थेप्रमाणे बदलली. त्याप्रमाणे हळूहळू त्यांची रचना बदलायला लागली. यानंतर हा सगळा मातृसंस्थेचा इसवी सन पूर्व 3000 वर्ष साधारण नांगराचा शोध लागल्यानंतर जेव्हा पुरुष हा त्या नांगराला हे शेतीमध्ये आला आणि तोपर्यंत काय होत होतं की जमिनीत जिंकून पुरुषांनी आणायच्या आणि कोयता आणि ह्याने कुदळीने ते खणायचं आणि ह्याचं पीक घ्यायचं, भाज्या कंदमुळं वगैरे हे स्त्रीकडे शेती कसण्याचं काम होतं. पण जेव्हा नांगराचा शोध लागला तेव्हा शेती कसण्याचं काम सुद्धा पुरुषाच्या हातात गेलं आणि त्यामुळे जमिनी जिंकणाराही तोच आणि जमिनी कसणाराही तोच आणि त्यामुळे हळूहळू पुरुषाला आणि स्त्रियांना सुद्धा असं वाटायला लागलं की पुरुषाची आता ही जी मालमत्ता आहे ती त्याच्या जर कडे जायला तर त्याची मुलं समजली पाहिजेत आणि त्यातून झालेला विवाह संस्थेचा उदय ह्याच्यातून जी काही अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ आली त्याच्यामध्ये स्त्री आणि स्त्रिया ज्या आहेत या पुरुषावर अवलंबित झाल्या. त्यांची शेती हातातली गेली तशा हळूहळू इतरही उद्योग काढले गेले कारण ती अवलंबित जर ठेवली नाही पुरुषावर तर ती विवाह प्रथा टिकवणारच नाही. त्यामुळे तिला अवलंबित ठेवायचं असेल तर तिला जे मुक्त संबंधातून मुलं व्हायची असतील ती मुलं तिला पोचताच येऊ नये अशी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती. आणि म्हणून स्त्रीच्या स्वातंत्र्याला गाडून विवाह प्रथा उभी करून हे जे एक पितृसंस्कृती आपण आणली ती त्यावेळेला सोयीची होती. म्हणजे ते स्ट्रक्चर बदललं आणि अर्थव्यवस्था बदलली म्हणून ते स्ट्रक्चर बदललं. त्यानंतर मग आपण जेव्हा औद्योगिक क्रांतीपर्यंत येतो त्यावेळेला असं लक्षात येतं आपल्या की पूर्णपणे शेती सुद्धा जमिनी पण गेलेल्या आहेत कुळाकडून कारखानदारांकडे. नोकरीमध्ये पुरुष शिरलेला आहे. परत अर्थव्यवस्थेमध्ये बदल झालेले आहेत. पुरुषांची सगळी म्हणजे झेप ही शहराकडे लागलेली आहे कारखान्याकडे आणि त्याच्यातून एकत्र कुटुंब पद्धती होती म्हणजे आजी आजोबा काका चुलत भावंड ही मोडायला लागली आणि अर्थव्यवस्थेमध्ये ह्या बदलातून विभक्त कुटुंब आली. आणि मग विभक्त कुटुंब म्हणजे त्याच्यामध्ये आजी आजोबा एखादा मुलगा आणि सून आणि अशा पद्धतीची काही काळ होती. त्यानंतर परत आपण बघतोच आहोत की 1880 मध्ये एडिसनने इलेक्ट्रिकचा बल्ब लावल्यानंतर इलेक्ट्रिसिटीपासून इलेक्ट्रॉनिक अशी जी मोठी गतिमान 125 वर्षामध्ये एक अर्थव्यवस्था आली. त्याच्यामुळे तर अजूनच म्हणजे प्रेशर इतकं वाढलं की जास्त मुलं घालण्यापेक्षा 2च मुलं असावीत. म्हणजे मग त्या विभक्त कुटुंबामध्ये मग चौकोनी कुटुंब त्रिकोणी कुटुंब अशी आपण रचना बदललेली बघतो आणि आज आता त्याचं स्वरूप अधिकच पुढे बदलत जाणार आहे. आणि म्हणून मगाशी मी असं म्हटलं की आपल्याला कुटुंब रचना बदलणं हे थोपवता येणार नाही कारण जसं अर्थव्यवस्थेचा आपण अंगीकार करतो आणि ती महानगरामध्ये आणि ग्रामीण व्यवस्थेमध्ये अजूनही वेगवेगळीच आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये फरक दिसणं हे सैद्धांतिक लेवलवर आहे. काही कुटुंब तशी नसतील पण किंवा मुलं तशी नसतील पण हे नक्कीच पण तो मुद्दा नाही आहे. ते का तसं कुटुंब तिथे आहे त्याची कारणं दिसलीच तशी तर ती का असू कोणती असू शकतात हा इथे सांगण्याचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की पुढचा थोडक्यात एक बदलणारी नाते मी पुढच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था कशी असेल म्हणजे रक्ताच्या व्यतिरिक्त काही असतील का समान आवडी छंदातनं निर्माण झालेली किंवा समान लिंगाधारितही. कसं आहे की तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की माता मूल हे जे कुटुंब आहे हे नैसर्गिक कुटुंब आहे आणि ते प्रेम विश्वास सुरक्षितता याच्यावर उभारलेलं असं कुटुंब आहे. आणि ह्या कुटुंबाला आपल्याला मूल्यांसाठी खूप जपावं लागणार आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत त्या बाईकडून मूल हिरावून तरी घेतलं पाहिजे किंवा काही वाईट परिस्थिती आली आणि तिने सोडून दिलं तरच माता मूल कुटुंब टिकत नाही. पण नाहीतर माता ही जन्मतः त्याच्यापासून असल्यामुळे माता मूल हे कुटुंब हे बेसिक कुटुंब आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या सोयीप्रमाणे आणि वेगवेगळ्या भौतिक शोधाप्रमाणे तंत्रज्ञानाप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या बदलाप्रमाणे कुटुंब व्यवस्था ही बदलत नेलेली आहे. आता विवाहामध्ये
कुटुंबामध्ये आपण बघतो माता पिता आणि मुलं ही कुटुंब रचना आहे. आणि त्याच्यामध्ये उद्देश विवाहाचा काय आहे तर मानवी प्रजनन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पती पत्नीनी एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्यायची. तर आयुष्यामध्ये शेवटपर्यंत साथ द्यायची म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यामध्ये शेवटपर्यंत साथ देणं हा मुद्दा आपण प्रथम क्रमांकावर घेतला पाहिजे. कारण ती जर साथ नाही दिली तर मुलांचं संगोपन सुद्धा नीट होणार नाही. त्यामुळे तो मुद्दा प्रथम क्रमांकावर घेऊन त्यांच्यामध्ये म्हणजे पती पत्नी म्हणून स्वीकार कसा करायला पाहिजे तर विचाराने जे जवळची व्यक्ती आपल्या असेल तिचा आपण जीवनाची सोबती म्हणून विचार केला पाहिजे की जी आपल्या विचाराच्या जवळ आहे. आणि आता असं बघतो आपण की मुलामुलींना ह्या पद्धतीने जवळ येणं म्हणजे एकंदर जो ह्याचा भाग आहे कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचा तर मुलांना असं वाटत असतं की जर आम्हाला एकमेकांच्या विचाराच्या जवळचं व्यक्ती शोधायची किंवा आम्हाला आयुष्यभर सोबत करायची तर मग व्हाय मॅरेज. आम्ही हेरवी नाही का मग तसा विचार करून राहू शकत. त्याच्यातून लिव्हिंगचा एक फाटा फुटला आहे. परंतु हा विचार मनामध्ये मुलांच्या येऊ शकतो आणि मग आपण पाहतो की अशी कुटुंब व्यवस्था जर तयार करायची असेल आपल्याला तर दीर्घकाळ आपल्याला त्या ह्याच्यामध्ये राहावं लागेल. म्हणजे मुलं आणि मुली यांनी असं पाहायला पाहिजे की आपल्याला आता जर एकाच आयुष्यभर साथ द्यायची असेल तर मग मुलांना असं वाटतं किंवा म्हणजे तरुण पिढीला असं वाटतं की स्त्री पुरुषच मग कशाला पाहिजेत. मग दोन बायका राहिल्या एकत्र दोन पुरुष राहिले एकत्र तर काय बिघडतं. म्हणजे त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही एकमेकांबरोबर जास्त काळ चांगल्या पद्धतीने राहू शकतो. कारण त्यांच्या आपल्याकडे काय झालेलं आहे की विवाह प्रथेने आपल्यावर काही अशी मूल्य थोपवलेली आहेत की दोन व्यक्ती एकत्र राहणार म्हणजे त्यांच्यामध्ये शरीर संबंध असणारच आणि असलेच पाहिजेत असा एक संस्कार आपल्यावर विवाह संस्थेने केलेला आहे. आणि तो खूप चुकीचा आहे. कारण समजा दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष जर एकत्र राहत असतील तर त्यांच्यामध्ये तेवढंच एक कारण नसतं. त्या एकत्र राहण्यामागे त्यांची आर्थिक सोय किंवा शिस्त असते, त्यांच्या विचारसरणी समान असते किंवा ज्ञानाचा आणि अनुभवाचा परीघ समान असतो आणि आवडीनिवडी छंदही समान असतात. तेव्हा त्या दोघांना असं वाटू शकतं की आपण दोघे जर एकत्र राहिलो तर आपल्यामध्ये संघर्ष कमी होतील कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये समान आहेत. तेव्हा मग आपण एकत्र राहिलो तर काय हरकत आहे. तर प्रश्न असा आहे की आपण ह्या कुटुंब नवीन रचना ज्या निर्माण होत आहेत होऊ घातल्या आहेत पुढच्या काळामध्ये ह्या आपण स्वीकारणार. आपण कशाला महत्त्व देतोय. कुटुंब मूल्यांना महत्त्व देतोय की कुटुंबाच्या रचनेला महत्त्व देतोय. कुटुंबात कोणते नातेसंबंध आहे याला महत्त्व देतोय. मग आता वेगवेगळी कुटुंब आपल्याला भविष्य काळात दिसायला लागतील. म्हणजे घटस्फोट झाला तर काही मुलं आईबरोबर राहणारी असतील, माता मुलं कुटुंब असतील किंवा पिता मुलं कुटुंब असतील किंवा एखादी मुलगी म्हणेल नाही मला आईबरोबर आई वडिलांनाच सांभाळायचं आहे, मी माझं ठरवीन माझं मूल होऊ द्यायचं कोणाबरोबर काय मी ते सांभाळेन. म्हणजे आई वडील आणि मुलं असंही कुटुंब असेल. काही वेळेला लिव्ह इन मध्ये कोणी राहतील, काही जण लग्न करून राहतील. म्हणजे अशा प्रकारची कुटुंब रचना आता स्वीकारण्याची वेळच आलेली आहे. जर आपल्याला कुटुंबाची मूल्य टिकवायची असतील तर ती महत्त्वाची आहेत. आणि मग ह्या सगळ्या तरुणांनी सांगितलं की आमचे असे वेगळ्या पद्धतीचे नातेसंबंध आहेत पण ते स्वीकारताना आम्ही ते मनापासून स्वीकारलंय आणि मनापासून स्वीकारलं म्हटल्यानंतर तो जो आकृतीबंध आहे त्याच्याशी ते नक्कीच फेथफुल असणार आहेत. म्हणजे समजा दोन मुलांनी एकत्र राहायचं ठरवलं तर ते फेथफुल राहतील शेवटपर्यंत कारण ते त्यांनी घेतलेलं डिसिजन आहे. मग ते एका कुठल्या तरी स्त्रीला मूल होऊन देऊन किंवा दत्तक घेऊन ते दोघं जण वाढवू शकतात किंवा दोन बायका एकत्र राहत असतील त्याही कोणीतरी एक जण मूल होऊ देऊन त्या दोघी जणी एकत्र हा त्यांच्या चॉईसचा की त्यांना कशामध्ये स्वास्थ्य वाटतंय, त्यांना दोघांना राहण्यामध्ये कोणता आनंद वाटतोय ह्याने ही कुटुंब तयार होणार आहेत. म्हणजे मग आपण असा विचार करायला पाहिजे की अशी कुटुंब तयार झाली ठीक आहे रचना बदलली पण प्रेम आहे, सुरक्षितता आहे, विश्वास आहे तर मग ही कुटुंब उभी राहतील वेगळ्या रचनेने पण कुटुंबाची मूल्य म्हणजे कुटुंब बदललेलं असेल पण मूल्यव्यवस्था मोडलेली नसेल आणि मूल्यव्यवस्था टिकवणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे आणि तिथेच आपण जास्त फोकस केलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू.
डॉक्टर तुम्ही आणि जाईताई तुम्हाला दोघांनाच शेवटचा प्रश्न आणि समान प्रश्न की एकूणच महानगरी रेट्याला सामोरी जाणारी कुटुंब व्यवस्था पुढच्या काळात कशी बदलेल आणि ती म्हणजे काही आशादायी चित्र तुम्हाला दोघांना वाटतं का? मी सांगितलं मी आशावादी आहे. त्यामुळे तुम्ही कितीही काही आरडाओरडा केलात की हे मोडणार आहे, बिघडणार आहे, काही वाईट होत नाही आहे. कारण प्रत्येक माणसाचा प्रयत्न शेवटी विकासाकडेच जाण्याचा असतो. मुद्दाम कोणी आपलं आयुष्य बिघडवायला इथे बसलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की हे जर टिकवायचं असेल, टिकवणं थोडं जसं जायता आता म्हणायला की वेळ नाही आहे किंवा एकंदरीत आपण धावपळीचं आयुष्य आपण जगतो आहोत. या सगळ्या परिस्थितीमध्ये हे टिकवणं जर महत्त्वाचं आपल्याला वाटत असेल तर टिकवण्यासाठी आपण भावनिकदृष्ट्या साक्षर होणं आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट. आपण सगळेजण भावनिकदृष्ट्या निरक्षर आहोत. आपल्याला बाकी सगळ्या गप्पा मारता येतात, साधा राग आपल्याला कसा आपला सांभाळायचा हे आपल्याला कळत नाही. इतक्या साध्या गोष्टींमध्ये आपण अडतो. किंवा आपला अहंकार पटकन कशाने दुखावला जाईल याचा भरोसा नसतो. ह्या सगळ्या गोष्टी नातं टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे भावनिक दृष्ट्या आपण साक्षर होणं आवश्यक आहे. दुसरं जे मी नेहमी मी सांगतो, मी लिहिलेलं आहे याच्याबद्दल आणि तेव्हाही मी याचा आग्रह धरतो की आनंद ही गोष्ट अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. आपण जगतो कशासाठी? आपण आनंदासाठी जगतो. तर मग आनंदाचा रियाज आपल्याला करता आला पाहिजे. आपण गाण्याचा जसा रियाज करतो तसा आनंदाचा रियाज करता आला पाहिजे आणि आनंद घेता आला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमधला. तो आनंद घेणं ही एक कला आहे आणि यातला शास्त्राचा भाग कमी आहे, कलेचा भाग जास्त आहे असं मला शास्त्रज्ञ असूनही वाटतं, शास्त्राचा अभ्यासक असूनही असं वाटतं. ह्या कलेची जोपासना आपण रोजच्या आयुष्याचं करत राहिलं तर मला वाटतं आपण फुलतो, आपण बहरतो. आणि अर्थातच नातं म्हणजे शेवटी दोन व्यक्ती आल्या ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शेवटी जिथे जिथे आपल्याला अडचण जाणवते, डिस्टर्बन्स जाणवतो, तिथे स्वतःकडे येणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरीकडे जाणं, दुसऱ्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीने बदलावं नाही, आपण स्वतःकडे येणं हे नेहमीच चांगलं असतं. आणि ही चांगली बातमी असते की आपली सगळी दुःख आपणच ओढवून घेतलेली असतात, दुसऱ्या कोणी निर्माण केलेली नसतात. हे जेव्हा आपल्याला कळतं ना तेव्हा नातं टिकतं. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट मला अशी महत्त्वाची वाटते की कितीही गोष्टी जरी बदलल्या, म्हणजे काळ बदलला, समाज बदलला, परिस्थिती बदलली, तरी हे सगळे जे बदल आहेत त्या सगळ्या बदलांमधून जाणारा एक समान धागा आहे. तो समान धागा जो आहे तो शेवटी तुमच्या स्वतःच्या व्यक्तिनिष्ठ आत्मभानाशी निगडित आहे असं मला वाटतं. त्यामुळे समाज ह्या गोष्टीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही आणि तो जोडूही नाही आहे असं मला वाटतं. आपण जर आपल्या स्वतःकडून जर हा एक प्रयत्नशील एक आशावाद जर आपण ठेवला की नाही मला माझा विकास करायचा आहे, आत्मविकास या दृष्टीने, आणि माझ्याकडून जी काही नाती मी तयार करतोय किंवा करते ती सक्षम होणार आहेत ह्याच्याबद्दल जर श्रद्धा असेल तर मला वाटतं आपण निश्चिंत राहायला हरकत नाही. त्यामुळे लेट गो हे एक आपण प्रत्येक गोष्टीशी धरून आग्रह धरतो आणि मुठी कायम आवळलेल्या असतात आणि आपलेच हात दुखतात. थोडंसं सोडायला शिकलं पाहिजे. धन्यवाद. मला वाटतं डॉक्टरांनी सांगताना आपल्याला भरपूर परवलीचे शब्द सांगितलेले आहेत जे अगदी आपल्या प्रकाशनाच्या कार्यक्रमापासून की जिकडे डॉक्टर रवींद्र थत्ते म्हणाले की आपण स्वतःकडे कधी वळणार आहोत, आत्मचिंतन कधी करणार आहोत, तिथपासून ते आत्तापर्यंत आपण मला वाटतं या परिसंवादाच्या आजूबाजूला सतत या विषयाच्या आजूबाजूला घुटमळतोय. मला प्रश्न असा आहे की पुढची कुटुंब व्यवस्था कशी असणार आहे. जसं आता मंगलाताई म्हणाल्या तसं की मला असं दिसतंय जे अनुभव सुयश टिळक आणि यांनी सांगितले त्यावरनं की जास्तीत जास्त व्यक्ती केंद्रित पण स्वार्थी अर्थाने नाही तर आत्मनिर्भर अशा अर्थाने मी म्हणते. व्हॉट आय एम कम्फर्टेबल विथ will be the center or focal point of all relationships.
एका दृष्टीने चांगलं असं आहे की त्याच्यामध्ये जसं मंगलाताई म्हणाल्या तसं की कोणतं नातं, कसं नातं, कोणाशी नातं या पलीकडे जाऊन त्याचा जो व्हॅल्यू बेस आहे की प्रेम, विश्वास, आदर, सुरक्षितता ही मला जिथे वाटणार आहे, जिथे त्याच्याबद्दलची मला खात्री वाटणार आहे, तिथे मी माझं कुटुंब निर्माण करत जाणार आहे. मग त्याच्या सेक्शुअल ओरिएंटेशनशी भाग असू दे, त्याचा आर्थिक गरजांशी भाग असू दे, आणि किंवा इतर काही कारणांशी किंवा काही सामाजिक धारणा माझ्या आहेत त्यांना मी पाळणार आहे म्हणून असेल. हा एक भाग. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा असा मला प्रश्न विचारला जातो, इनफॅक्ट आम्हाला जे आता प्रश्नावली दिली आहे त्याच्यात पण हा प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतंय का की घटस्फोटांची संख्या खूप वाढलेली आहे. तर मला नेहमी वाटतं की 15 वर्षापूर्वी मुंबईत झालेले घटस्फोट आणि 15 वर्षापूर्वीची मुंबईची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या आणि आत्ता होणारे घटस्फोट याचा एक ताळमेळ जर का लावला तर मी काय असं धाडस करणार नाही म्हणायचं की घटस्फोटांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. कशाशी आपण कंपॅरिझन करतोय, व्हेरिएबल्स कोणते आहेत हे आपल्याला नेहमी लक्षात घ्यायला हवं. तर मला असं वाटतं की पुढचे जे भविष्यातली जी कुटुंबांची हे आहे त्यात कुटुंब संस्था धोक्यात आली आहे असं मला वाटत नाही. त्याचं स्वरूप बदलेल, ती जास्त आत्मनिर्भर किंवा केंद्रित जास्त होईल, त्याच्या वेगवेगळ्या शेड्स निर्माण होतील आणि आपण समाज म्हणून हे जितकं सामावून घेऊ, हे जितकं ॲक्सेप्ट करू, तितकं हे संक्रमण आपल्याला जास्त सोयीचं किंवा जास्त सुखकारक होईल. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझं सुख, माझं कम्फर्ट, माझा सिक्युरिटी याच्या बरोबरीने त्याच्याबरोबर येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचं भान, आणि आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होत नाही, आपण हे स्वार्थीपणे ओरबाडून घेत नाही ना, ही जबाबदारीची जाणीव देणारे आपण जेव्हा तरुण पिढी निर्माण करतो तेव्हा आपण आपलं भविष्यच सिक्युअर करतोय. त्यामुळे हे जर का आपण आपल्या घराघरातून करत असू तर कुटुंबाच्या, नातेसंबंधांच्या, लग्नाच्या, भविष्याबद्दल चिंता करण्याची आपल्याला अजून तरी गरज आलेली किंवा वेळ आलेली नाही असं मला वाटतं. तुम्ही दोघे एकाच क्षेत्रामध्ये आहात त्यामुळे तुम्हालाही दोघांना एक कॉमन आणि शेवटचा प्रश्न की तुम्ही ज्या आभासी जगामध्ये वावरता, मालिका सिनेमातल्या ज्या कुटुंबांमधनं तुम्ही वावरता, तर त्यातली कुटुंब व्यवस्था तुम्हाला खरोखरच पटते का? मालिका ह्या खरं तर मनोरंजनासाठी बनवल्या जातात आणि त्या मनोरंजनापुरत्याच त्याचा विचार केला जावा असं मला वाटतं. अगदी सुयशशी सहमत आहे मी. रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक असतो. तर मला वाटतं रिअल लाईफचे अनुभव जास्त प्रॅक्टिकल असतात. ते अर्ध्या तासाचं मनोरंजन जे असतं ते तेवढ्यापुरतंच सीमित राहावं आणि आपलं आयुष्य शेवटी आपल्यावर असतं आणि आपल्या अनुभवांप्रमाणेच आपण ते जज करत असतो. त्यामुळे तो फरक फारच असतो दोघांमध्ये. आपण खूप पॉझिटिव्ह नोटवरती हे चर्चा थांबवतोय. खरं तर इथे मला एक उदाहरण द्यायला आवडेल की नंदिताचं एक नाटक होतं बया दार उघड, त्याच्यामधले मला कुठलं पात्र हे वाक्य म्हणतं माहीत नाही की गोणाई की राजाई, पण ती असं तिला नवऱ्याने छळल्यावरती असं म्हणते की तुझी सत्ता आहे देहावरी समज, तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझ्यावरी तुझी किंचित नाही. म्हणजे तिला एक प्रकारचं आत्मभान आलेलं होतं. मला वाटतं की कुठलीही कुटुंब संस्था टिकण्यासाठी त्या कुटुंबातील प्रत्येकाला हे आत्मभान येणं आवश्यक असतं आणि हे आत्मभान आलेली व्यक्ती आपली कुटुंब सर्वार्थाने सावरू शकतात असं मला वाटतं. आणि या नोटवरती आपण इथे थांबूया. आजच्या कुटुंब व्यवस्थेकडे पाहताना, त्यात स्वतःला सामावून घेताना, इतरांना सामावून घेताना जे परवलीचे शब्द आजच्या परिसंवादातून आपल्याला मिळाले ते म्हणजे रिलेशनशिप मॅनेजमेंट, एनर्जी मॅनेजमेंट, सुसंवादाची गरज, शेअरिंगकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज, खुल्या मनाने सगळ्याचा स्वीकार आणि हा सोबतीचा करार करण्यासाठी आनंदाचा रियाज. आणि हे सगळं सांगणाऱ्या या मान्यवरांचे मनापासून आभार.
आपल्या सर्वांची आम्ही रजा इथे घेतो, पण आपण पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्यासोबत समोर बसावं ही विनंती.